साधावया भक्ती काज नाही लाज दरीत ऐसी यासी शरण जावी शक्ती जीवे न वंची भीष्मपण केला खरा धनुर्धरा रक्षिले ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची तुका म्हणे साक्ष हाती तो म्या चित्ती धरियेला ऐसे यासी शरण जावे शक्ती जीवे न वंची महायोगपीठे तटी भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातन्मनिंद्रे समागत तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंग पांडुरंगा करू प्रथमा नामा पांडुरंगा करू प्रथमा नामा पांडुरंगा करू प्रथमा पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नम ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचं अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी ओम नम जय देव वेद प्रतिपाद्य जय जय स्वस्वद्यात्मरूपा देवा तुची गणेश सकलवर्ती मते प्रकाश म्हणे निवृत्ती दास्वावधारी जुजे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटीशयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे विभस्वामृतमेत देवो गोविंद दामोदर माधवेती श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजवाय नरयुक्त मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आई हनुमंत बिराजी कथा करो मती अनुसार प्रेम सहित गती धरू पधारी जी पवन कुमार के राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास बरसानी की राधिका नंदग्राम के श्याम इनके पगम बंदन करू करू कोटि कोटि प्रणाम आना रे घनश्याम आना सुंदर श्याम हमारे हरि कीर्तन में आना रे प्रभु श्याम हमारे
हरि कीर्तन में करवशा हमारे कीर्तन में हरे गणशा हमारे हरे कीर्तन हो में। प्रभु आप भी आना संग राधा जी को लाना प्रभु आप बुलाना सब राधा जी को हो लाना। प्रभु आप भी आना संग गोपियों को लाना आप बुलाना सब गोपियों को लाना। लाए नारी गैनी जाम हमारे हरि कीर्तन में आना सुंदरी जाम हमारे हरि कीर्तन में हमारे हरि कीर्तन में। हमारे गणशा हमारे हरि कीर्तन में। कीर्तन में इथं बसलेले सगळे कानादेशातले लोक आहेत साऊंडवाले दादा साऊंड एक नंबर आहे फक्त बोलताना विको कमी करत चला हां मी जेव्हा बोलेल ना विको बंद करा नॉर्मल आवाज राहू द्या इथं बसलेले सगळे कानादेशातली लोक आहात आणि कानादेशामध्ये जर कीर्तन करतो तर मला आवर्जून सांगायला आवडतं की भैया नारद महर्षींना देवाला केलेला प्रश्न आहे देवा जर मला तुमची भेट घ्यायची असेल तर कुठं भेटणार आहे का देवानं सांगितलं मला इकडे तिकडे शोधायची गरज नाही जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात तिथं माझी हजेरी असते फॉर एक्झाम्पल जिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा किंवा माझे भक्त गातीच येते नारद आम्ही जिथं जिथं माझे भक्त माझं गुणगान गातात का तिथं माझी हजेरी असते म्हणतात महाराज मग मी नेहमी सांगतो कीर्तनातून जर कीर्तनामध्ये पंढरपुराचा मालक येऊन हाजरी लावत असेल इथं तर तुम्ही देवाचे देव महादेवाला बोलून ठेवलेलं म्हणल्यावर देव आलाच आहे बरोबर आहे ना बसेल सर्व गावनात लोक आहेत ना हा असं आहे का तर पुऱ्यावाला होती मग असं वाट दखतो होती होत्या बलावानी जानता इज्जतनी पडेल रास ना त्या का लोकल शेत का सहज जातीन ते विठ्ठल 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 विठ्ठल. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोचत असन आणि सर्व हिंदूच असतील तर सगळ्यांच्या पाया पडून सांगतो धर्म मंडपात येऊन बसावं ज्या ज्या हिंदू होतील त्यासले सांग राहिनो विठ्ठल 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 विठ्ठल. तरी भी नहीं टाळ्या बटना आता मन भाषा समजी राहिने ना मी प्युअर आहे राहिने मग बोल राहिनो तरी भी नाही मग तुमले आज सांग ना पडी का येस करता फाडदा उल्लू डे मप्पो हा या ना मध्ये या ना इथं जागा आहे मस्त बसा ना कसं आहे ना तुम्ही तिकडे बसून ऐकलं तरी आपल्या बापाचं काय जात नाही आपलं ठरलेलं आहे ते आपण लिहाशिवाय राहतात नाही पाणी जरी पडी घ्या तरी बी पण सांगा ना तात्पर्य एवढं आहे जर तुम्हाला आपण काय ना आपण जीव म्हणजे लोखंड आहोत आणि हे जे व्यासपीठ आहे कीर्तनकार कोण आहे कोणती जात नाही कितला ज्ञानी आहे त्याला चेटार द्या पण हाही जे व्यासपीठ आहे ना हे व्यासपीठ म्हणजे परीस आहे परीस आणि या व्यासपीठाला जर तुम्ही माझ्यासारखे तुमच्यासारखे जीव टच होऊन बसलो ना तर आपण लोखंड रूपी जीव नक्कीच सोनं होतं पण व्यासपीठाला टच होऊन बसलं पाहिजे हां आणि जवळ आपण नुसत्या घोषणा देतो ना सनातन हिंदू धर्म की जय हो आई नुसतं सांगावर चालणार नाही एकाच गावात दांगडू घुसना गाडीन फोन करतो का रे शेपालात नाही रे दरात नाही रे ठोकात नाही रे आणि तुम्ही कीर्तनी गडबडी ऐकतं का रे हो विठ्ठल 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 अजून थोडं 1 मिनिट अर्ध्या मिनिटासाठी सोपं करून सांगतो कीर्तन टाइमपासचं साधन नाही दादा मी जर विनोदात कीर्तन करत असेल विनोद कीर्तनाचा विषयच नाही पण मी विनोदाची झालर लावून समजवण्याचा प्रयत्न करतो विनोद म्हणजे कीर्तन नाही कीर्तनात
विनोद असतात आणि माझा प्रयत्न असतो की तुम्हाला पटवण्यासाठी मी जरा हसवून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण कीर्तन काय साधा आणि सोपं नाही बरं, जितका आपण समजतोय. कीर्तनात येऊन बसणारी कामटेकड्यांचं काम नाही महाराज. पूर्वी जन्मी ज्याची असेल पुण्याई तोच मुखी गाई हरीचे नाम. वेड्या गाबाड्याचे काम नाही. पूर्वजन्म्याचा पुण्याचा साठा संतोषितपर्यंत येऊ शकतो. बाकीना सांगतील काय न भाऊ आमना गाव मा देऊन मूर्तीने प्राण प्रतिष्ठा आहे. कीर्तन बी होतं पण आपण पाय ठेवायला बी गवत नाही भाऊ. आपले ते चालत नाही भाऊ. असं का तुला चालत नाही ते. अरे तू उन्हाने असं मनापेक्षा म्हणा भगवानने तुला पाय ठेवू देणार नाही रे पाप पिले. कारण इथं येण्यासाठी पुण्याचा साठा असावा लागतो. वेड्या गबाड्याचं काम थोडी ना असतंय. हां ज्यानं पुण्यानं साठा राह नका तू आठेस. हां अजून सांगतो कीर्तन टाइमपासचं साधन नाही महाराज. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी. कीर्तन करावं माझ्या तुकोबरायांनी आणि कीर्तनात येऊन बसावं राजे छत्रपती शिवरायांनी. ही माझ्या धर्माची संस्कृती आहे दादा. हां म्हणून कीर्तनात येऊन बसलं पाहिजे. हां बाकीना बजेट मारा आता पटणात बरं आहे भाऊ. नाही मागेन मागे घर निघाल बरं आहे भाऊ. पण खात्रीनं सांगतो जड जाऊ देत नाही. बसा ना विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर सांगायला आनंद वाटतो की भाई माझ्या गावात सगळ्या गावकऱ्यांच्या साक्षीनं कीर्तनाचा कार्यक्रम आणि कीर्तन किम निमित्ताने तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे तरी पण वक्त्याचं कर्तव्य अनुषंगानं साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीतन पावन झालेली आपली दह्यानी नगरी आणि दह्यानी नगरीमध्ये कार्यक्रम महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि सोबत सोबत मला असं ऐकायला भेटलं महाराजजी बोलले राजे छत्रपती शिवरायांची मूर्तीची सुद्धा हो प्राणप्रतिष्ठा आहे. पुतळा बसवला जाणार आहे. महादेवाची मूर्ती बसवली जाणार आहे. ऐकल्याच्या नंतर समाधान वाटलं की गावाचं चांगलं परिवर्तन आहे. आणि जर अजून त्यातल्या त्यात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि त्यात कीर्तनाचं आयोजन एवढं सोपं नाही आहे. कारण जाऊ टाकलंस ना त्याला समजस पैरान टाइमले पैरा येते जास पण रयाले वाना कितलं जड जास. असं मंदिर बांधाय गे मूर्तीपर्यंत ठीक आहे पण आखो वर ₹3,00,000 कीर्तना कर्ज ठेवणं सोपं नाही शे. त्यालाच म्हणतंस पैरीशनी बी रयाले ना. हां आणि कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे महाराज. मी तर सांगेल आयोजकांना सरपंच साहेब असतील, सगळे गावकरी मंडळी असतील, आमचे महाराज मंडळी असतील, सगळे टाळकरी असतील, सगळ्यांना धन्यवाद. कीर्तनासाठी उपस्थित सगळे महाराज मंडळी जे मृदंगाला साथ करतात आमचे छोटे महाराज भूषण महाराज. इकडे आरगावला साथ करतायत आमचे धुळेकर बाबा साहेबराव बाबा. जे तबला वादक आहेत आमचे रणमाळ्याचे रवी बाबा. गायनाला साथ करतायत माझ्या जीवा भावाचे दोघंही महाराज आमचे शरद बाबा असतील, आमचे रावसाहेब बाबा असतील, भैया महाराज मोतीलाल महाराज असतील. पंचक्रोशीतील सगळे भाविक भक्त. इथं यूट्यूब चॅनलचे मला वाटतं 2-2, 3-3, 4-4 कॅमेरे चालू आहेत. त्याच्यामध्ये मला सगळ्यांची नावं तर नाही सांगता येणार पण इथं आमचे परी फोटो स्टुडिओवाले आमचे दादासाहेब आहेत. इकडे अजून आमचे विकास भैया आहेत. अजून आमचे खरं तर मला सांगायला आवडेल दिनू दादा. हे सगळेच यूट्यूब चॅनलवाल्यांनी चांगला प्रचार केला. मी एक क्लिप बघितली तुमच्या याला. खरंच तुम्ही लोकांनी चांगलाच प्रसार केला. नाही तर बाकीना लोक येणार जातपात देखी मला असा डाबरामा बुचकाय मार राहतात पण नीचच ना तोंडवर ठिकरा पडी घेतात ते विठ्ठल विठ्ठल आपल्या गावाचेच आमचे महाराज मनसाराम बाबा. हा रावेरचे तुम्ही रावेरचे मनसाराम बाबा कुठे आहेत बाबा? या ना बाबा वरती या ना. क्या बात आहे वा वा. मग बाबा वरती या हो तुम्हाला अधिकार आहे हो बाबा. तुम्ही शेत त्या आम्ही शेत हो. मग जुनं ते सोनं रास. या बाबाजी
या पुढे. हरी विठ्ठल 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 विठ्ठल. खरं तर ज्यांच्या अनुषंगानं मला तुम्हापर्यंत पोहोचायचा जो संधी आलेली आहे ते म्हणजे तुमच्या गावातील चांगले प्रख्यात आणि चांगले नामांकित ज्यांनी महाराष्ट्र गुजरात गाजवले ते आमचे गोंधळी मामा श्री मोरे मामांनी मला कॉल केला. कदाचित सरपंच साहेब त्यांच्याजवळ होते. त्यांनी सांगितलं की महाराज काही झालं तरी तुम्हाला यावं लागेल आणि त्यांच्या अनुषंगानं तुम्हा मातापित्यांचं दर्शन घडलं. आमचे मोरे मामाश्रींचं माझ्याकडे गोंधळाचा कार्यक्रम बाबाजी मागला चालले जो जून महिना मग म्हणजे हां यासने मला सांगे सौरी फार्म भरायला आहे दिना म्हणे महाराज तुम्ही वृंदावनमा राधा राणीना स्वरूप लेतस भगवानना दरबारमा नाचतस आटे बी नाचा या म्हणा मामाच होतात फॉर्म भरायला. हां नाही सांग देऊ द्या ना महाराज मला ते. आणि खरं सांगू का मी लोकांचा कधी विचार करतच नाही. लोक काय म्हणतील हा विचार डोक्यात ठेवायचाच नाही. लोकांचा विचार करू करू मी तुम्हाला विचारतो जे आता 50च्या पुढचे काका आहेत त्यांना विचारतो. लोकेसना विचार करी करी तुम्ही बऱ्याच गोष्टी मनमारी जगतस. बाई जाऊ द्या भाऊ म्हण का नाही धोतर जरासं काटवाला लेवानी इच्छा आहे. बाई लोक काय म्हणतील झालं नाही रे थोडं शर्टाला डिझाईन बनायली रे बनवतो पण लोके काय म्हणतील झालं लोके काय म्हणतील लोके काय म्हणतील असा मग आपण जगणूतच नाही. आणि लोके काहीच म्हणतात नाही. लोके शेवट एकच म्हणतं राम बोलो भैरा इथलंच म्हणतं नाते. ते तुमले सांगू का लोकांचं कामाचा कधीच कोणाला चांगलं म्हणत नाही. चांगलं अजिबात म्हणत नाही. हां जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले तुमले मला चांगलं म्हणते नाही यापेक्षा का ठेवाने म्हणावत नाही. जे नीच आहेत ते म्हणावतच नाही. हां म्हणा जोर रोकडा कामरास बराच लोक असले माहीतच आहे भाऊ किडा पाडासा असं. मी बोलायला अजिबात घाबरत नाही. आपलं काम रोकडा आहे भाऊ काढतून खिचडी लय मन बोगणं थोडं काही काही लोक असले जड जास. पण मी तुम्हाला सांगू का जीवनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना तर पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचं. लोक काय म्हणतात तरुण भावांना आपल्या कीर्तनातून संदेश आहे. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. एखादं पोरग जर गलिमाना काय करायला लागणं गलिमाना शानला वयल अर्धल्ला वयल नाही समजणं का तुमले अर्धल्ला वर टाय बट तरी बाकी नसले नाही समजणं. सोपं करीन सांगायची यमन बातकुल. एखादं पोरग जर काही करायला निघणं का या शानला बसेल राहतं त्या पोऱ्याला देखीच नाही का रे तात्या वय आप्पा ना पोऱ्या येडानगत काय बी करच भाऊ आपू या पण जास्त जड झाला जाऊ दे रे येड झालं दे. तो पोऱ्यात जास्तपर्यंत किडा पाडतस आणि तो पोरगा वर्ष 2 वर्ष मग सक्सेस होय ना का या किडा पाडणाराच सांगतं बावड्याव पेडा बिडा काय काढरा ना गु कायले तो काय करणार ना किडा पाडणार ना का रे ओ करत दार ना आणि आता तो सक्सेस होय घेत किडा पाडरा ना निव्वळ वायबार धंदा. पण तुम्हाला सांगतो सक्सेस व्हायचं असेल लोकांच्याकडे बघायचं नाही महाराज. अजून सांगतो ऐका जर तुम्हाला नवरदेव मंडपापर्यंत न्यायचं असेल नवरदेव मंडपापर्यंत जर न्यायचं असेल तर घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या काय करणं पडीन त्याले पहिले झापडी लावणी पडीन. का बर जर झापडी लाई नाही घोडा 50,000 ना राहू द्या की 50 लाख ना राहू द्या टांगा पलटी घोडा फरार. मग नवरदेव जर मंडपापर्यंत सुरक्षित न्यायचा असेल ना मग पहिले घोडाला झापडी लावा. घोडाला झापडी लाई म्हणजे सुरक्षित नवरदेव मंडप पर्यंत पोहोचसच गॅरंटी आहे. तसं जीवनामध्ये तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल ना तर नालायक लोकांच्याकडे झापडी लावा त्यांच्याकडे बघू नका महाराज. सक्सेस पर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही माणूस. काय कोणाकडे बघायचं नाही का गणच किडा पाडात जवळ म्हणा की व्हिडिओ व्हायरल होईना ना तो 41 मा करू आता 61 लेवायला लागो करत राहर बदनाम म्हणा भाव वाढस. विठ्ठल विठ्ठल हा
तर मोरे मामांनी आग्रह धरला. सरपंच साहेबांचे विषय होता की भाई तुम्ही आले पाहिजे, आमच्या गावाचा मोठा कार्यक्रम आहे आणि पूर्ण गावकऱ्यांची इच्छा आहे. म्हणले महाराज तुम्हाला यावं लागेल. खरं तर मी या गावामध्ये पहिल्यांदाच आलो आहे, गाव नाही बघितलेलं मी. हो, पण आल्याच्या नंतर एवढं समाधान वाटलं. महाराज आपल्या गावातले सिद्धू महाराज आहेत का? हां, रस्त्यावरच उभा होतात. मन वाट देखत मन गाडी येतात, मन गाडी मग बसणार महाराज. म्हणे महाराज जेवण करायचं का? म्हणता हा. जेवायला घेऊन गेले, इथपर्यंत घेऊन आले म्हणजे एकदम बरोबर सेवा आहे. गावनं वातावरण चांगलं आहे, लोके चांगलं आहेतच. बराच बाहेरगावतून लोक येईल शेतात. प्रत्येक गाव ते मला काही सांगता येणार नाही. बरंच बाहेरगावनी भजनी मंडळ होईल. अजून माझ्यावर नितांत प्रेम करणारे आमचे आकलाडची मंडळी, आमचे मिलिंद दादा असतील, आमचे मनोज दादा असतील, भागाभागातून परिसरातून आलेले सगळे श्रोतेगण. हो, गाव चांगलंच आहे. जडे 2-2 मूर्त्या बस राहण्यात, पुतळा बस राहणार, मूर्ती बस राहणार, यानापेक्षा अजून मोठं काय पाहिजे? गाव एक नंबर आहे, लोके चांगला आहेतच. बाकी ना म्हणतील बाई ना महाराज येतो ते गाया ती राहीन ताबू राहू द्या, 1-2 राहसच. हां, गाव परत गटार राहसच. गाव कितलं का सुशिक्षित राहायला, बरोबर आहे का नाही? हो, गटारशिवाय गाव राहस का बाबा? मग गाव तरी गटार राहस, पण तुम्हाला अंदाज देखील ना मी गाव एक नंबर आहे भाऊ, लोके चांगला आहेतच. आणि विशेष म्हणजे मी कानादेशमा कीर्तन करस म्हणजे मला गैर आवडस. मना भाषामा मला कीर्तन करायला भेटस आणि आवर्जून मी म्हणी भाषामा तुमले प्रबोधन करायला प्रयत्न करस, समाजले संदेश देवाना प्रयत्न करस. आनंदाची गोष्ट आहे. फक्त आता एक नियमनं पालन करजा. कीर्तन संपेपर्यंत, जय विठ्ठल होईपर्यंत कोणीही जागा सोडू नका. एवढं आपल्या धर्माचा नियमाचं पालन करा. कीर्तनाचा नियम असतो, जोपर्यंत जय विठ्ठलचं शेवटचं भजन होत नाही तोपर्यंत कोणीही जागा सोडायची नाही. एवढ्या नियमाचं पालन करा. विठ्ठल 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 विठ्ठल. ऐका, ज्या महादेवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तुम्ही करताय ना, ते महादेव कोण आहेत? ज्यांना तुम्ही शंकर भगवंत म्हणतात, महादेव म्हणतात, या महादेवानं सुद्धा भगवंताला, कृष्ण भगवंताला भेटायची ओढ होती ना, तर या महादेवानं सुद्धा स्त्रीरूप धारण केलं होतं बरं का. हां, महादेवानं सुद्धा भगवंताचा रास क्रीडा काय असतं ते बघायचंय ना. पार्वती मातेला सांगितलं कृष्णाच्याकडे तुम्ही जातात, काय करतात? बोले हम रास क्रीडा खेलते. तो भाई मुझे भी ले चलो, मुझे भी देखना है रास क्रीडा में क्या करते हो आप लोग. तर पार्वती मातेनं सांगितलं भगवान आप नहीं आ सकते. तिथं पुरुषांना एंट्री नाही. महादेवानं सांगितलं एंट्री नाही. अरे तू मला तुझी मैत्रीण बनव, मला शृंगार करव. आणि ने म्हणला ओ एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी, वृंदावन आ गई है, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गई है, वृंदावन आ गई है, गोकुल में आ गई है. एक दिन वो बोले भंडारी, एक दिन वो बोले भंडारी बनकर ब्रज की नारी, वृंदावन आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, वृंदावन आ गए हैं, वृंदावन आ गए, गोकुल में आ गए, वृंदावन आ गए, गोकुल में आ गए. भगवंतासाठी महादेवानं स्त्रीरूप धारण करावं. माय फक्त एक बाजू वहिनी, अजून दुसरी बाजू. जेव्हा विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं, विक्कू कमी करा, करा विक्कू कमी. विष्णू भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं 14 रत्नांसाठी समुद्र मंथनाच्या वेळेस. मोहिनीचं रूप धारण केल्याच्या नंतर भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात महादेवानं, आणि बघितल्याच्या नंतर प्रेमात पडले. महादेव विष्णू भगवंताला बघितलं मोहिनीच्या रूपात आणि महादेव प्रेमात पडले. महादेवाची नजर, महादेवाची नाही सगळ्याच देवांची, फक्त सूर्यदेवाला वजा केलं की सगळ्या देवांची नजर अशीच होती की मला पत्नी म्हणून भेटली पाहिजे. म्हणून विष्णू भगवंताला सांगितलं तू लई सुंदर दिसायला, म्हणले देवा तुझ्यासोबत लग्न करावं वाटायला रे, लई सुंदर दिसतोय देवा, तुझ्यासोबत मला लग्न करावं वाटतंय. विष्णू भगवंतानं सांगितलं देवा महादेवा वेडा झालाय का, मी कोण आहे मला ओळखलं का? अरे मी विष्णू या. मोहिनीचं रूप तर आपण काही कारणास्तव घेतलेलं आहे.
तरी देव म्हणे महादेव म्हणे काही का होईना तू दिकी बारी राहणार तू सांग लगीन करणं म्हणे मला. विष्णू भगवान म्हणे येडा होई घ्या का काय भाऊ. आता माले सांगा देवनी मोहिनीनं रूप धारण करेल होतं ते सोपं होईन का. हां लोके सहज एखादा पोरगाले देख एखादी पोरले देख तरी प्रेममा पड जात असतो. जगना मालक आहे त्यांनी जवळ स्त्री रूप धारण करावं तो कितला भारी दिखे होईल. आपण इथं बसल्या बसल्या एकमेकांकडे बघतो आणि प्रेमात पडतो नाही का. हां मग मला सांगा हे नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना सुंदर वो कितना सुंदर होगा. वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा तारनहारा नाम तुम्हारा तारनहारा कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना बड़ी सुंदर हो कितना सुंदर होगा. हो कितना सुंदर होगा. कितना सुंदर स्वतः ब्रह्मांडाचा धनी जेव्हा स्त्री रूपात येत असेल तर त्याचं काय सौंदर्य असेल. महाराज ते बघितलं आणि महादेव प्रेमात पडले. पण महादेवाला सांगितलं मी आता मोहिनीचं रूप धारण केलंय ना त्याचं काहीतरी कारण आहे. म्हणले काय. त्याचं कारण असं आहे मला 14 रत्नांचा शोध करायचा आहे ना. महादेव म्हणलं काम काही असू दे पण माझी इच्छा पूर्ण करावी लागते. देवानं सांगितलं काळजी करू नको तुझी इच्छा पूर्ण करतो. हां तुझी इच्छा पूर्ण करतो पण आता नाही. आता ज्या कामासाठी आलोय ते काम पूर्ण करू दे. मग जेव्हा तू खंडेरायाचं रूप धारण करशील तेव्हा मी तुझी पत्नी होईल. देवण्यात 2-2 बायका होत्या. हाच तो महादेव आहे. महादेवानं किती रूप पालटले किती रूप अवतार घेतले हे तुम्हाला सांगतच चालेल मी. पण आता अभंगही सोडवायचा आहे. विठ्ठल विठ्ठल अभंग आहे तुकोबारायांचा. कोण तुकोबारा आहे. ज्यांची 65 लाखाची जहागीर लोकांना दान करावी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे. जाडूनी संसार वैसले अंगणी ती तुकोबार आहे. कोण तुकोबार आहे. संसाराच्या नावे घालून या शून्य ते तुकोबार आहे. आणि ते तुकोबार आहे. तुम्हा आपल्या जीवांना समजावून आणि पटवून सांगताय भैया अरे भगवंताचं नामचिंतन करायचं. पण नामचिंतन केल्याच्या नंतर भगवंताला शरण जायचंय. पण कोणत्या देवाला शरण जायचंय प्रश्नचिन्ह. साधकांनी सांगितलं तुकोबारायांना तुकोबाराय तुम्ही सांगता ती गोष्ट आम्ही ऐकायला तयार आहोत पण आम्हाला पटलं पाहिजे आणि कळलं पाहिजे कोणत्या देवाला शरण जायचं. मला तुमच्या आता दह्याण्याचं कोणतीही गोष्ट काहीच कसलीच माहीत नाही. मी पहिल्यांदा तुमच्या गावात आलोय पण मी अभंग सोडवत असताना जरा सुस्पष्ट भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. माझा राजकारणाशी काही एक संबंध नाही आहे पण मला उदाहरण म्हणून सांगायला आवडेल की भैया भगवंताला शरण जायला तुकोबाराय सांगतात पण कोणत्या देवाला शरण जायला सांगतात ऐका. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. भक्ताचं काम करायला त्याला लाज नाही वाटली पाहिजे. अजिबात लाजला नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात. मग जर तुकोबाराय असं म्हणत असतील की भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे अशा देवाला शरण जायचं तुम्ही म्हणसान कितपत खरंय. सोपं करून सांगतो ऐका. राजकारणी लोकांच्या मागं फिरू नका असं आपलं दुमत नाही. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. नक्की फिरायला पाहिजे पण कोणा सांगी फिराना. कोणा सांगी ज्याले आपलं घरनं पडेल बितळ दिकच होई त्याले. काय सांग राय नो. राजकारणी लोकांसोबत फिरू नका असं आपलं दुमत नाही. फिरायला पाहिजे पण आपलं पडेल बितळ त्या माणूसले दिखत असेल त्यां सांगी फिरामा अजिबात लाज ठेवायला नाही. पण जर तुम्हाला पडेल बितडावर पाल टाकी टाकीच नाही तुम्ही जाकी जाकीने त्यां सांगे फिरतच होते तो बंगलावालाना जर घरकुल मंजूर करत होते शिलगाव नाही का. मन बोलणं समजे ना तुमले. अशा देवाला शरण जायचं की त्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे आणि देवानं लाजलं सुद्धा नाही पाहिजे. अशा देवाला शरण जायचं आणि देव खरं सांगतो अजिबात अजिबात लाज ठेवत नाही काम करायला. तो देव म्हणजे माझा पंढरपुराचा मालक विठ्ठल विठ्ठल.
खरं तर बऱ्याच कीर्तनांमध्ये आमचे दादासाहेब येऊन बसतात शेट आणि ते जवळच आहे आपलं गाव इथून सडगाव पहिले सडगावच्या कीर्तनात पण होते अजून 1-2 ठिकाणी होते वाटतं ना हां छान मग आमचे सडगावचे दादाश्री आले असतील ना भूषण दादा आले का आज मी बैठकच कधी त्यामुळे मला सुधरी नाही राहिना म्हणून मतदान कितलं आहे असं काही वांधा नाही कथा का बसतात नाही बुक कीर्तन ऐकी राहणार आज मोठी गोष्ट आहे माणसाठी कारण आमना गावामा एक शेतकऱ्याने कापूस तुमनाकडे लावतोस का कापूस लावतोस ना कपाशीन वावर तयार करे शेऱ्या पाडेल त्या शेऱ्या जर अशा ह्या वाकड्या तिकड्या वेळेस जायला त्या बाजूना शेतकरी उन्हा देखाले म्हणे आप्पा शेऱ्या जरा तिरप्या वाट राहण्यात म्हणे सरळ पाहिजे होत्या शेतकरी मोठा होता आप्पा जरा मोठा शेतकरी होता आप्पान सांगा म्हणे भाऊ या जरी तिरप्या दिकी राहण्यात ना पण कपास निघानंतर ना पैसा सरळ जिथीन शिलगाव म्हणे कशा करा मग मी तसा अंदाजला कथा का बटत नाही बुवा ऐका रे आप्पा हो अशा देवाला शरण जायला तुकोबाराय सांगतात ज्या देवाला भक्ताचं काम करायला लाज नाही वाटली पाहिजे आता ऐका भगवंत सुद्धा तोच खरा असतो की जो भक्ताच्या अंतकरणातला भाव पाहतो भाव तो जातीपाती नाही बघत तो देव असतो बरोबर आहे ना जातीपाती बघत असेल त्याला देव तरी कसं म्हणावं आणि आमचा वारकरी संप्रदाय शिकवत असताना आम्हाला शिकवण अशी देतो जात वित होत कुलशील मात भजका त्वरित भावना युक्त तुमची भावना काय या त्याच्यावर भगवंत प्रसन्न होतो तुम्ही किती मोठ्या जातीचे असताना त्याच्यावर देव प्रसन्न होत नाही अरे तुम्ही माझं जाऊ द्या माझे तुकोबाराय सांगतात मन घरनं दोंडायचा ना रव्या काहीच सांगाव नाही शे दोंडायचा ना रव्या घरनं काहीच सांगाव नाही बठ्ठ शास्त्राला दरीशने सांगसू तुकोबारायांचं प्रमाण आहे जातीनं जर ब्राह्मण असेल आणि अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात अभक्त ब्राह्मण जडो त्याचे तोंड काय त्याची रांड प्रसवली विठ्ठल 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 जातीनं ब्राह्मण आणि जर अभक्त असेल तर माझे तुकोबाराय शिवी घालतात पण महाराज तुमची जात कोणची त्याच्यापेक्षा तुमचे भाव कसले देवाप्रतीचे त्याच्यावर माझा भगवंत प्रसन्न होतो कारण तो जात बघत नाही अंतकरणातला भाव बघतो मी नेहमी अभंग घेतल्याच्या नंतर सुरुवात मला खालून वरती जायला आवडतं सांगायला आवडेल काही लोक जातीपातीचा परमार्थ करतात त्यांचा विषय द्या सोडून पण मला सत्यता मांडायला आवडते ऐका जरी एखादा मोठी जात ना होईन तो जर अंडा बुर्जी लाडीवर नाश्ता करस होईन आणि जर कधी साधा गरीब जात म्हणा पोरगा होईन आणि ती लारीवर तो पाणी बी पित नाही वाव कोणले मोठी जात ना म्हणशात हा कोणले म्हणशात जवळ बराच जण हे पचाव नाही म्हणून आज न बोलेल पण ते कसं राहस माहिती का जवळ खरं बोलायला जाऊ ना सगळी माय बी सांगस तू मन पोटणार नाही असं खरं बोलायला गे ना सगळी माय सुद्धा सांगस तू मन पोटणार नाही शा असं जातीला अजिबात किंमत नाही दादा गड्यात माड आहे वैष्णव आहे माझ्या जातीचा आहे मज या जातीचे मज भेटो कोणी बरोबर आहे ना गड्यात माड असेल वैष्णव आहे मग मोठी जात ना हां कारण माडकरीचा वैष्णवाचा अधिकार एवढा आहे जर तुम्ही साधा लोके 1000 जेवाडात तर 100 ब्राह्मण जेवाडेल पुण्य लागस म्हणे पण 10 वारकरी जेवाडात तरी 100 ब्राह्मण जेवाडेल पुण्य लागस आहे वारकरीने ताकद आहे माडकरीने ताकद पण काय लोक हे पुढकारास आणि म्हणा भगवान अशी जिराई काय नाही भाऊ हा मी का नाही आमका जात ना मला त्याच ना घरनं चालत नाही त्याच ना घर पाणी बी पित नाही आणि नेमकी परिस्थिती अशी करी देऊ बानी पोऱ्यात शोध होती सोरीच ना बायकोच भेटे नाही कथाईन करलंय ना काय बाप्पा तुमले त्याच ना घरनं चाले नाही आई बहीण त्या हातमा बुच काय बाच काय राहते खावाडी हाते जिराई का नाही देवनी जिरवली का नाही महादेवानं देवाच्या विरोधात जायचं नाही महाराज अजिबात जायचं नाही देवानं अरे जातीनं भिल्ल समाजाची शबरी पर शबरीच महाराज जात नाही बघितली मग हे ऐका महिमा आवडीची ऐका महिमा आवडीची ऐका महिमा
ऐका महिमा आवडेती गोरे खाये पिलनेते गोरे खाये पिलनेती गोर प्रेमाचा भुकेरा गोर प्रेमाचा भुकेरा ऐका महिमा आवडेते गोरे खाय भिल्लनीचे ऐका महिमा आवडते गोरे खाय भिल्लनीचे गोरे खाय भिल्लनीचे गोर प्रेमाचा भुकेला गोर प्रेमाचा भुकेला वा जात नाही बघितली माझ्या जगाच्या मालकानं, माझ्या पंढरपुराच्या मालकानं जात नाही बघितली, भिल्लणीची उष्टी बोरं खाल्ली महाराज. त्यानं जर जात बघितली असती तर भिल्लणीची उष्टी बोरं खाल्लीच नसती. जाताला किंमत नाही, जातीला किंमत नाही महाराज, किंमत आहे तुमच्या भावाला. हा भिल्ल समाजना लोके तुम्हाला गावमा शेत का सिद्धू बाबा शेत ना आडे येलेत का आदिवासी लोके. वा वा क्या बात आहे. त्या लोके तुम्हाला गावमा राहतच म्हणजे तुमले चांगलं माहिती होईल त्या लोकेसना कसं राहस. त्या लोकेसना अनुभव सांगस मी तुमले. त्यास्त जर कधी एखादा गलीमा गावमा एखादा पोरगानं जमणं मला एखादा आदिवासी ना आज सांगो आमना समाजमा एखादानं मोठा का बोल जमेल लग्न अजिबात नाही. त्यासले इथला आनंद राहत लगीन जमणं आपली गली माय भो नाचाल बेटी भो फुकाय घेतात. हा नुसता वाजायला पाहिजे लगे नाचानं सुरू. आणि असं नाही बँड बारीत पाहिजे अशी बी अपेक्षा नाही. नुसतं डपड का वाजता नाही अडिंकीसने तरी बी नाचान चालू आहे. हो नुसतं वाजायला पाहिजे घनकन डांगड लगेच नाचानं चालू आहे. आणि आपण स्वतःला चांगली जात ना म्हणणारा जरी एखादा पोऱ्यानं भाव किंवा जमी की भाव बन किंवा या वट्टावर बडी बडी बँड मा नाचाल नाही जातं वट्टावर बडी बडी बोटे मोडतं. तिने बाई ना आपलं झालं 8 एकर बागायते तरी टाया बट्टानी यांनी कुठे नो पाडी राही म्हणजे कितला वायबार धंदाचे आहो. हा दुसऱ्याच्या सुखात लोक एवढे दुःखी आहेत महाराज, स्वतःच्या दुःखात दुःखी नाही एवढे दुसऱ्याच्या सुखात दुःखी आहे महाराज. आणि असा दुसऱ्यानं सुखमा दुःखी राहणार आयुष्यभर सुखी नाही राहू शकतं. कारण मी गली माहीत चाल राहीन तू शरद बाबा चालता एक उंच ओट्याचं घर होतं, एक म्हातार बसलेलं होतं 60-65 वरीसनं म्हातार होतं. मी जवळ गो म्हणतो बाबा इथलं तोंड उतारी काबर बसेले जाऊ द्यावं म्हणे महाराज यंदा साल बोलतं गंध पडणं. 3-4 वर्ष पहिले पाऊस कमी होता आमनाकडे साल बोलतं गंध पडेलचे म्हणता तुम्हाला नाही परिसर माहिती आहे ते नाही म्हणे महाराज येरले तेंबर पाणी नाही म्हणतं जाऊ द्यावं बाबा इथला काय नाराज होतस तुम्ही येरले काय 80% लोकच नाही येरेसले पाणी नाही काय नाराज व्हाना नाही म्हणे महाराज आपली येरले पाणी नाही त्यांना काही वाटत नाही म्हणे आपले पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही म्हणे साले कितला वायबार धंदा शेव म्हणजे स्वतःनी येरमा पाणी नाही यामा दुःखी नाही याऊ पण बाजूवालाने आटाई राहिनी नाही निव्वड नीज धंदा विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल एखाद्या गरीबाच्या पोराचं जमलं ना आदिवासी भाऊ बटान असतील बिचारा काय त्यासले द्वेष नाही कोणा राग नाही काही रुसवा नाही. आणि तुमले बी सांगाच बहिणीवन आदिवासी बाईस मा असा देखील का तुम्ही एखादी बहीण नवर देऊन माय ऋषीशनी उभी शे बोल लगीन मा देखील शे का अजिबात नाही लगीन मा सुद्धा नाही. नाही ते आपल्या बिचाऱ्या बाया जरी एखादी नवीन लग्न होईल सुनबाई उनी तिला माहीत नाही म्हण सासू कोणती जेठानी कोणती असं गोय मग करीन उभ्या राहतीच्या बाया पाय पडता एखादी बाईन मागे राही गे पाय पडाना राही गे ना मग एखादी जेठानी किंवा मग एखादी सासू बहीण मागे उभी ना तून दाखली सासू तीन पाय पडले बहीण माय पोर गई मग पाय पडू देऊ ना आई पोर पाय पडाल गे काय बहीण सांगा नको माय मना नको पडू ते चिकनीच ना पड हो बाप का बघ तू ना नंतर पाय पडा मग तू लकवा होई जाईन उपडीच जाशी तू कितला वायबार धंदा याऊ. हा तेवढं बरं आहे बा दयाने ना बायाने तसे आखू अरे बड्या बाया चांगल्या दिक राहणार मला मी आटे ना काही सांगावले बहिणी म्हण कारण अख्खी 95% रक्कम आट केली म्हणे. जगता येत नाही लोकांना जगता येत नाही फक्त आशा धरून यानं कसं काय चांगलं वैगी
त्यान पोरले कसं काय चांगलं भेटे गे, त्यान पोऱ्यानं कसं काय होई गे. अरे तुम्ही नीती चांगली ठेव रे, तुला नवी होई जाय रे वरीस 2 वरीस, पण दानच चांगली ठेव. कारण आमच्या संतांची शिकवण आहे, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. कर्म चांगलं ठेवा, कर्म. कर्म चांगलं असलं का जमतंय. जर एखादी बाई अशी चहा ट्रे फिरावंच होई ना, एखादी बहीण जर मागे राही गे ना, ध्यान नाही होती, आई बहिणी सांग ताई ते मागे 2-3 बाया राही घ्या, तिथले बी चहा पाहिजे द्या. बाकी नाही समजदार राहते, पिले तीच. एखादी आगावरास ना, नको माय माल नको, तिसले 5 मी घर गण पी रातच्या. तू गण चहा पेस बहीण घर, तू चहा गाई डोकं दोस, पण अव मानपान मा पिले ना कब्बर कितला वाय बंदा याव. हाय ते सांगा ना, ते गरज नाही दयाने ना बाईसली बा. हा पण मग आता मी बिवार लई येले सांगे पैरी निघणं पडी माले, आको कत लई लई फिरू त्याले सरावणं पडी ना. विठ्ठल 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 याच ना इशारा दे ना. तुमले बी सांगत जास्त मान सन्मान्यापेक्षा ठेवा, मग जगता येत नाही. काही काही लोक असे लग्न चालस, काही काही जवई पंगत चालस, आणि पंगत ना आजूबाजू घरात फिरतस. सासरा विचारस का हो जवाय बापू तुम्ही जेवणात नाही, मला कोणी विचारलंच नाही का बा, तुला पुटीन पाटा बांधाय घ्या. या लोक्या काय राहणार, तू चेंद्राय बुक्या बुक्या वातडा वय जाशी, तू का रे ओ करतदार ना. लोक्या काय राहणार, तू बी काय लिहो ना, पण नुसता मान सन्मान ना बुक्या राहतस काही काही. अरे मागितल्याच्या नंतर मान सन्मान नाही भेटत, तुमची वर्तणूक ठरवतो महाराज तुमचा मान सन्मान. हो काही काही जवळ असं आहेत ना, साला ना लग्नात मग बघून सुद्धा दोतच बिचारा, तरी सासरा सांगस मना जवळ सारखा जवळ नाही. हां या माल कोणी विचारलं नाही वालाले सासू सासरा रावण्या करी करी जे वाढतं, पण मनमा इज्जत नाही राहते असण्याबद्दल. म्हणून नम्रता शिकली पाहिजे महाराज काही काही आदिवासी लोकांकडनं. हो इथली नम्रता ना महाराज. माझ्या शबरी आईचं चरित्र आई सांगायला मला आवडतं. भिल्ल समाजाची शबरी, शबरराजाची मुलगी. शबरराजाची मुलगी शबरी होती. लहानपणी लग्न ठरलं, बापाला विचारलं बाबा लग्न ठरलंय पर पंगत कसली द्यायची. जनावर बांधलेली, बकरं बांधलेली होती. बापाला सांगितलं बाबा हे बकरे कशासाठी बांधलेत बेटा, तू लग्न करायचं तर लग्नाची पंगत द्यायची. बाबा जर मला लग्न करायचं असेल तर एवढे जनावर मरणार आहेत. म्हणले हो बाई, लहानपणी घराचा त्याग केला, जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही म्हणते. कोण कोण बहिणी म्हण शबरी. शबरी जातनी कोण होती, भिल्ल समाजाची शबरी. पण ती बिलिनले समजणं मी जातपात मला अजिबात चालत नाही, पण तुम्हाला परिचयसाठी सांगणं पड ना. मी फक्त माणूस आणि बाई याच जाती माणस, आणि ते पण माडकरी होय ना ते मना जात ना म्हणस. हां तुमले विचारस भिल्ल समाजनी बाई, पण तिले वाटणं जनावरे मराल नाही पाहिजे, म्हणजे जातनी बिलिनले समजणं मटन मासा खाओ नाही असं. कोणले समजणं बहिणीवन हो ताई सोन, मटन मासा खाओ नाही कोणले समजणं. अशा शांत कशा वेगळ्यात बहिणी सोन. हा मटन मासा खाओ नाही कोणले समजणं बिलिनले. आणि तुम्ही स्वतःला चांगली जात ना म्हणणारा सांगतो मालकाने ठेसा मा काड्या टाकास वाय ठेसा सवाद देत नाही साला, तू फाशी लिन मर जा रे ओ करंटा ओ बोरा पांढरा. तुल ठेसा मा काड्या टाकास वाय ठेसा सवाद देत नाही, तू उलगेल वावरले कितला बाणाट धंदा आहे. हा भिल्ल समाजाची शबरी महाराज, जर एवढे जनावर मरत असतील मला लग्नच करायचं नाही. हा त्याग आहे महाराज. हो गुरुजींची सेवेत लागली, अरण्यात जाऊन राहायला लागली. प्रसंग असाला गुरुजींनाही जायचंय, आता जगाचा शेवटचा निरोप घ्यायचा आहे. शबरीला सांगितलं बेटा अब मुझे जाना पडेगा शबरी. गुरुजी कहा जा रहे हो बेटा, भगवान का बुलावा आ गया है मुझे निकलना पडेगा. शबरीनं सांगितलं गुरुजी तुमच्या विश्वासावर तुमच्या भरोशावर एवढ्या अरण्यात राहत होती, आणि तुम्ही मला सोडून जायचं म्हणल्यावर मी कोणाच्या भरोशावर कोणाच्या विश्वासावर इथं राहायचं. गुरुजींनी सांगितलं बेटा काळजी करू नको, इथं कोणी परपुरुष येणार नाही. जो पण येईल तो जगाचा मालक तुला भेटायला इथं येणार आहे, ब्रह्मांडाचा धनी तुला भेटायला येणार आहे. शबरी आई वाट बघत होती, 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघत होती प्रभूची. आणि 14 वर्षाच्या वनवासाला जाताना जेव्हा सीतामय्याचं हरण केलं रावणानं, एके ठिकाणी प्रसंग असा आला की प्रभू रामचंद्र लखनजीला सांगायला लागले भैया लखन चल अपनी माँ को मिलने जाना है भैया. लखनजी सांगता भैया बड़े भैया
हम अपनी माँ को 14 साल तक नहीं मिल सकते. प्रभू सांगायला लागला, अरे 14 वर्ष वाट बघणारी मायची गोष्ट करत नाही रे, जी 82 वर्षाची होईसपर्यंत वाट बघते त्या मायची गोष्ट करायलो म्हणलेली का. दोघं बंधू निघाले. निघाल्याच्या नंतर शबरीच्या कुटियाच्या समोर आहे. शबरीचं चालू होतं वाट बघणं. हे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, मेरी झोपड़ी के बाग खुल जाएंगे, राम आएंगे. विठ्ठल 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 कब मेरी राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरी राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आएंगे रघुराई उनको आसन पर बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे रघुनंदन अपने आसन पे बिठाओगे, मीठे मीठे मेरा अपने हाथों से खिलाओगे. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. कब मेरी राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन पावन होगा रे ना. वाट बघत होती शबरी, कधी माझा जगाचा मालक मला दर्शन द्यायला येतोय म्हणून. आणि प्रभू शबरीच्या कुटियाच्या समोर आहे महाराज. शबरीच्या कुटियाच्या समोर आल्याच्या नंतर शबरी आईला ओळखू आले की आलेला भगवंत. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. लखनजीने विचारला, आई साहेब ब्रह्मांडाचा धनी तुमच्या कुटियाच्या समोर आहे, तरी रडण्याचं कारण काय या. शबरी आईच्या डोळ्यात अश्रू होते. शबरी आईने सांगितलं, लखन अरे आपल्या हिंदू धर्मामध्ये आपली संस्कृती आपली परंपरा अशी आहे, साधू संत दारात आल्याच्या नंतर त्यांचं पद्यपूजन झालं पाहिजे. अरे मला देवाचं पाय धुवायचे, पण काय करू, लहान वयातच मायबापांचं घर त्यागलं, संसारात पडली नाही, लहानपणी संसाराचा त्याग केला. अरे मला पाणी प्यायला ग्लास नाहीये, भांडं नाही या, पण इथं देवाचे पाय धुवायची इच्छा आहे. मला देवाचे पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाही. लखन देवाचे पाय धुवायचे आहेत, पण देवाचं पाय धुण्यासाठी माझ्याकडे पात्र नाहीये. लखनजीनं गोड उत्तर दिलं, आई तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही या, तुझ्याकडे देवाचं पाय धुण्यासाठी पात्र नाही, पण तुझी पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. पात्र नाहीये काय करते, पण पात्रता एवढी की ब्रह्मांडाचा धनी तुझ्या कुटियाच्या समोर आहे. अजून काय अपेक्षा ठेवते. शबरीनं देवाची साठी वाट बघून बघून प्रत्येक वेळेस सडा रांगोळी करायची. हो, आणि बोर चाखून ठेवायची. गोड लागलं तर टोकरीमध्ये टाकायची, आंबट लागलं तर फेकून द्यायची. ती उष्टी बोरं माझ्या जगाच्या मालकाला दिली. माझ्या मालकानं खायला सुरुवात केली. बोरं खात असताना बाजूमध्ये लखनजी बसलेले. लखनजीला सांगितलं, भैया ले तू भी पाले भैया, अपनी माँ का प्रसाद है. लखनजी ना आत्मालीनाथ भाऊ म्हणे, आई बहीण ना उष्टा बोरे आऊ काय राहणार, माल बी का वाढाय ना. आणि तवय काय कोलगेट नाही होतं, ब्रश नाही होता, दात बीत घसेल होतीन बा असं. आई बहीण ना उष्टा बोरे आऊ भाऊ काय राहणार माल बी पसाडाय ना म्हणे. हम मरे तू मरे यजमान को भी लेके मरे. लखनजीनं बघितलं प्रभूचं लक्ष नाही या. हातात बोरं होती, लखनजीनं दिले फेकून. माझा ब्रह्मांडाचा धनी असं कोणतं ठिकाण नसेल की जिथं जगाचा मालक आपल्याला बघत नाही. तुम्हाला सांगतो बरं का, कोणाची निंदा नालस्ती करत असताना, कोणाची टिंगल करत असताना, कोणाची बदनामी करत असताना तुम्हाला वाटतं तुम्ही ज्याच्यासोबत बदनामी करतात, ज्याच्यासोबत विषय मांडतात त्याला कोपऱ्यात घेतात तुम्ही, त्याले कोपरा मला घ्यात. पण असा कोणता कोपरा नाही की जगना मालक तुला देखी नाही राहणार. आपण सोपं घरी सांगाच, एखादा घरमा मांजेने जर वाटीमा दूध देखील ना
तीन तोंड टाक, चाटायला लाग गई दूधले, दूध पेवायला लाग गई, पण दूध पेत असताना डोळ्यालाच नाही पेस. तिना डोळ्याला यायला राहतं, तिला असं वाटस म्हणा डोळ्या बंद येत माहिती, जसं मला दिखी नाही राहणार तसं कोणलेच दिखी नाही राहणार. येडी भानट चोरत नाही, फक्त डोळ्यात तुला आल्यात घर ना मालक बिन मालकीन बी देखी राहिनी, पण त्या विचार असा करा ना असं बी उष्ट कर टाकेले काहीला हाकला ना भाऊ. म्हणा इशारा समजी घ्या होती तुम्ही. विठ्ठल 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 शबरीची उष्टी बोरं खाल्ली, लखनजीनं खाल्ली नाही बोरं, फेकून दिली. माझ्या जगाच्या मालकानं खेळ रचला. महाराज जेव्हा रावणासोबत युद्ध चालू असताना इंद्रजीत सोबत लखनजी युद्ध करत होते. लखनजी मूर्छा येऊन पडले, बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. लखनजी पडलेल्या आणि तिथं वैद्य आले. वैद्याने सांगितलं जोपर्यंत लखनजीला आयुर्वेदिक औषध भेटत नाही, ती एकच औषध अशी ती आणल्याशिवाय लखन जिवंत होत नाही. प्रभू रामचंद्र लखनजी जवळ बसले आणि सांगत होते, भैया लखन हे उठ जा लखन भैया के जीना लगे, उठ जा रे लखन भैया के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना के जीना लगे. उठ जा रे लखन भैया घर रोएगी मेरी मैया, अरे क्या मुखड़ा दिखलाऊं कैसे के जीना लगे, ब्रातिया नहीं जाना के जीना लगे, लखनवा नहीं जाना के जीना लगे. प्रभू रामचंद्र जवळ बसलेले वैद्यानं सांगितलं आयुर्वेदिक आणल्याशिवाय लखनजी जिवंत होत नाही. मग आयुर्वेदिक आणणारे तुम्हाला माहिती आहे हनुमंतरायानं द्रोणागिरी पर्वतच उचलून आणलेला आहे. त्या पर्वतावर जे लखनजीनं बोरं खाल्ली नाही, शबरीचे फेकून दिलेली, त्या बोराची वंशी आणि ती बरोबर माझ्या जगाच्या मालकानं स्वतःच्या भावाला खाऊ घातली. महाराज भक्ताच्या साठी भावाचा अपमान केलेला परवडेल, पण माझ्या भक्ताचा अपमान नाही सहन करणार. या भावाला किंमत देणारा माझा ब्रह्मांडाचा धनी आहे. विठ्ठल विठ्ठल अजून सांगायला आवडेल, सुरुवात आहे अजून. पहिला भक्त भिल्ल समाजाची शबरी. दुसरा महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? बोलू नका, बोल नका रे. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? काय नाव होतं बहिणीचं? पुन्हा गावमा सप्ता वसवे ना, वस ना. मग कीर्तनकार सांगित जातच ना, संतच ना नावे. काय नाव आहे? महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव काय? महिला मातांना सांगतो, माझ्या कीर्तनातून या प्रश्नाचं जो उत्तर देईल त्याला आजची दक्षिणा पूर्ण देऊन जाईल. पूर्ण पॉकेट दि जासू, पूर्ण पॉकेट. फक्त पॉकेट म्हणा पैसा काढली सो. हा कोण? वा वा, बरोबर बरोबर सांगा, चोखा मार. महार समाजामध्ये एक संत जन्माला आले, त्यांचं नाव होतं चोखा मेळा. हा, चोखा मेळाच्या जीवन चरित्र सांगायला मला खूप आवडतं महाराज. हा, सुरुवात करेल ना मी. हो, तसं तर प्रसन्न करायचे भाव माझ्या मीराबाईचे सुद्धा तसे होते. हो, देवाला प्रसन्न करायचे. मग काय नुसता शबरी मातेला त्रास झाला असं आहे का? चोखा मेळाला त्रास झाला असं आहे का? अरे माझ्या मीराबाईला सुद्धा तो त्रास झाला महाराज. लोकांनी दिला जाऊ द्या, स्वतीच्या बापानं सुद्धा विरोध केला, पण नाही ऐकलं महाराज. हा, भगवंताची प्राप्ती करून घेतली. सांगणारच आहे, ऐका. महार समाजामध्ये संत जन्माला आले, चोखा मेळा. चोखा मेळ्याच्या बायकोला दिवस होते. बायकोला दिवस, बाळणपणाची वेळ जवळ आलेली आणि चोखा मेळा पत्नीला सांगायला लागले. म्हणले, ऐक ना, मला की नाही सोयरा, मला की नाही वारीला जावं वाटायला ग. सोयराबाईने थोडाही विलंब न करता नवऱ्याला सांगितलं, तुम्हाला वारीला जावं वाटतंय, नक्की जा. अजिबात अडचण देत नाही, विरोध करत नाही, जा म्हणे वारीला जायरा ना. ते चोखोबान बायकोन सांग बरं बहिणीच. नवरा वारीला जायरा ना, बायात पण वेळ जवळ जायला होती. कवय बाय ती नाही जाईन, बा डिलिव्हरी होई जाई सांगता येत नाही, तरी नवराला सांग वारीला जायरा ना, जा म्हणे. कसं काय वातावरण राहील जर आपला घर असा प्रसंग राहणार. ते बाईना दिवस भरता येते, नवरा जर वारीला जावान म्हणे, ते कसं काय वातावरण राहील. वारीले महिनाभर जाणं पडत.
अरे काय बाया गावमा कीर्तनले सुद्धा जाऊ देत नाही. घरातील का त्या बकल्ल्या बांधलेत वट्टावर कुत्रा तोड टाकतील. हा इथला तराडा रास ना काही ठिकाणी बाईस ना तेवढं बरं आहे. अरे दयाने ना बायाने जमा तुमले डोक्याने लावतील त्या. पत्नीने सांगितलं जायचंय ना जा म्हणले. अरे माझ्या जगाच्या मालकाच्या भेटीसाठी चोखोबा निघाला. अंतःकरणापासून देवाची भक्तीपर पत्नीनं घरून सांगितलं होतं तुम्ही जाताय वारीला जा, पण रस्त्यावर तुमच्या बहिणीचं गाव लागतं, तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा कारण बाळणपणाची वेळ जवळ आलेली. काही झालं तरी तुमच्या बहिणीला माझ्याकडे पाठवा. चोखोबानं होकार दिला. नामचिंतनात एवढा मग्न झाला चालता झाला. नामचिंतनामध्ये चोखोबाला एवढे वेळे झाले बहिणीला सांगणं विसरले महाराज. माझ्या विटेवरच्या मालकाला वाटलं माझा भक्त जर माझ्या नामचिंतनामध्ये एवढा वेळा होत असेल तर मी काय कामाचा आहे. माझ्या विटेवरच्या मालकानं विटेवरनं उडी मारली आणि चोखोबाच्या गावाच्या शिवजवळ आले. शिवजवळ गाव माने घुसेल अजून गावना शिव मावनात. हा कोणी बी वळंग तोड टाकी ना मग गावना शिवजवळ उन्हात. आणि मग विचार करत देवबा चोखोबाच्या बायकोचं बाळणपण करण्यासाठी मला जायचं असेल तर चोखोबाची बहीणच बनावं लागेल. आणि बहीण जर बनायचं असेल तर मला साडी नेसावी लागेल. कोण म्हणता असं? ब्रह्मांडाचा धनी प्रभू विटेवरचा मालक. चोखोबाची बहीण बनायचं असेल मला साडी नेसावं लागेल. माझ्या चोखोबाच्या बहीण बनण्यासाठी माझ्या जगाच्या मालकानं नऊवार साडी नेसली. बहिणी हो आता सगळ्या बहिणींच्या पाया पडून सांगतो वातावरण आटे चांगलंच दिकी राहिना तरी पण एखादी बहिणींना न कळत पदर पड जायला होती बट्या बहिणीसना पायपडी सांगत डोकावर पदर लिहिल्या. कारण आपलं बोलणं कत बी जाई बहिणीसून तुम्ही आको काल दिन उठी सांगशात मर जायचो चांगलं सांग राहता मधमाज आमना किडा पाडी घ्यान मरी माय खाव्याला दरी त्यांना सत्याना असं जाऊ लिहिल्या बहिणीसून डोकावर पदर. आणि देखा कितलं भारी वातावरण दिक राहिलं. खरंच बहिणी तुमले एक गोष्ट सांगाच बरं का आपण हिंदू धर्माचा नियम आहे डोक्यावर पदर घेतला पाहिजे. डोक्यावर पदर आलेल्या अतिथींचा आदर सासू सासऱ्यांची कदर आणि पतीच्या सेवेला हजर तिलाच म्हणावं इंडियन मदर. तुमना डोकावर ना पदर तुम्ही घरमाने असाल साडी कितला राज बहिणी सोन 200 400 500 600 रुपयांनी बरोबर आहे ना. 600 पुढे ते काय राहत नाही ताई 600 रुपयांनी साडी. सहावार साडी तुम्ही 600 रुपयांनी 1 मीटर कितलाल पडणी. सहावार साडी म्हणजे 6 मीटर. 6 मीटर साडी तुम्ही 600 रुपयांनी 1 मीटर कितलाल पडणी 100 रुपयाले. 100 रुपयानं मीटर. पदर कितला मीटर ना राज बहिणी सोन 1 मीटर ना. मग तो कितला नाव आहे ना 100 रुपयाना. 100 रुपयाना पदर आहे. तो जर डोकावर राहिला ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय देत अशा टोपीवाला बाबा. 100 रुपयाना पदर आहे पण तो जर डोकावर देखील ना तुम्हाला बापनी करोड रुपयांनी इज्जत वाढाय टाकत अशा टोपीवाला बाबा. मनुष्य डोकावर पदर लिहिलं. डोकावर जर पदर आहे ना एखादा टोपीवाला बाबाने देख ना पहिलं वाक्य तोंड माय निघस कुठे ना माय रे राय पूर्ण काय माय बापना संस्कार होतीन भाऊ काय वयन शे भाऊ पदर सुद्धा पडू देत नाही. हो आणि पदरली इथली किंमत आहे ना तुम्ही खूप शिका खूप पदव्या धारण करल्या पण आपल्या हिंदू धर्मानं नियम न पालन करा बहिणी तुम्हाला पायपडी सांगा. आज ना कीर्तनकार म्हणीश नाही ऐकणं नाही तुमले. आज ना कीर्तनकार तुम्हाला भाऊ या असं समजे ना ऐक जात. हां तुम्हाला भाऊ बोल राय ना असं समजे ऐक जात. आणि मी काना देश नाही म्हणजे तुम्हाला भाऊजी मी हक्कातेन बोल राय ना तुमले ज्या आपला धर्माना ज्या नियम आहेत त्या मी तुमले अधिकारतेन सांग राहिनो बहिणी सोन हक्कातेन सांग राहिनो बोलू ना राग नाही याव ना बहिणी सोन. वा तुम्हाला भाऊ बोल राय ना असं समजे ना ऐका. जर सुधारता होणं ती चूक सुधारले आणि उद्यापासून होऊ देऊ नका. पण असं मन असं नका म्हणजे चल गाव येडं येते ते नीच जेवण बरचे काय लागत बाकी नाही बाया मन पहिली मीच बोलसो मी काना देश ना मी तुम्हाला भावी मी नाही बोलाव दुसरं कोण बोलीन तुमले आणि दुसरं कोण बोली त्यांना मुसळ पोट टाकावं. हां मी तुम्हाला भावी मीच तुमले बोलसो हक्का ते डोकावर पदर लिहिलेत जा बहिणी सोन डोकावर ना पदरनी इथली इज्जत वाढच ना. हो या म्हातारा बाबा इज्जत वाढाय टाकतो डोकावर पदर राही ना का पदर लिहिलेत जावा. हाकू सांगस राजे छत्रपती शिवरायांची आई डोक्यावर पदर शिवाय नाही. कारण आजचा तरुण गाडीवर लिहितो राजे पुन्हा जन्माला या राजे जन्माला येतीलही पण राजांना बोलवण्याच्या अगोदर गरज आहे ती जिजाऊमा साहेबांची. का राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. राजे जेव्हा तुम्ही जन्माला आलात ना तेव्हा एक जिजाऊमा साहेब होती जी तुम्हाला पदराळ घालून दूध पाजत होती. आता सध्याच्या जिजाऊंकडे पदरच शिल्लक नाही. राजे जन्मालाच येऊ नका. काय राजे छत्रपती शिवरायांची माय पदर घ्यायची. हो अजून सांगतो राजे छत्रपती शिवरायांनी जेवढे मंदिरातले देव राखण्यासाठी त्यांची मेहनत
तेवढीच मेहनत घेणारी अहिल्याबाई होळकर. मंदिरातले देव जर आजही बसलेले असतील तर अहिल्याबाई होळकरांचा सुद्धा राजे छत्रपती शिवरायांना तेवढाच अधिकार आहे महाराज. पण मला सांगा, अहिल्याबाई होळकरांचा एखादा फोटो बिनपदराचा देखील का? अजिबात नाही. काही काही बाया म्हणतील महाराज आम्ही राजे छत्रपती शिवरायांनी माय जिजाऊ साहेब असले देखील नाही, अहिल्याबाई होळकरले देखील नाही. मग त्यासले नाही देखील ते तुम्हाला डोळ्यासमोर आपला कानादेशनी बाई राष्ट्रपती वहिनी, ती बाईन नाव काय? प्रतिभाताई पाटील वाताई साहेब. प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती वैगी, पण ती बाई ना एखादा फोटो देखाड द्या मला बिगर पदरना. कोण होती ती बाई? राष्ट्रपती. राष्ट्रपती वैगी तरी बिगर पदरना एक बी फोटो नाही. राष्ट्रपती वैगी तरी एक बी बिगर पदरना फोटो नाही. हनुमान बहीण बचत गटनी मीटिंगले जासने पलो तिरपा कोशिले येडी बानट सुरत. राष्ट्रपती पदरल्या आणि आई खिचडी वाटणारी बहीण पलो तिरपा कोची कोची फिर वो काकू पदरले वो बहीण आटे राष्ट्रपती पदरले. पदराची किंमत आहे बहिणी, राग नाही धरायचा. हां पदरली किंमत आहे, बरोबर आहे की नाही? आता मी तुमले सांगस, तुम्ही बाजार कोटला करतीस म्हणे बहिणी सोन धुळा ना का? धुळं कितलं आहे आडीन महाराजजी? 12 किलोमीटर धुळाना बाजारले जाते. बरं मला एक सांगा, पदर नाही लेवाना काय कारण आहे? चला भाऊ असं एखादं दृश्य देखील नका तुम्ही पदर लेता लेता धुळाना स्टँडवर 17 बाया मरी घ्यात महाराज, त्या आमना जीव घाबरत, असं काय शे का? मग का नाही घ्यायचा पदर? डोक्यावर पदर घ्यायचा मायाव. जी बाईना डोक्यावर पदर असणार असं वाटत ना नांदुरीकडनी देवी जी राहिनी भाऊ असं वाटत. हा जी बाईना डोक्यावर पदर आहे असं वाटत ना बाप बाप नांदुरीकडनी देवी जी राहिनी भाऊ असा जीव करत आहे बहीण नका मंदिर बांध टाकून पाय पडली भू. आणि बिगर पदरनी बाईल तर का मला असं वाटत दिनले चुरेल कधी फिर राहिनी भू. म्हणून डोक्यावर पदर हा आपल्या धर्माची संस्कृती आहे. डोक्यावर पदर घ्यायचा. आको एक वस्त्र येले बाबा ते रातबाई यूज करत असते. रातले एक वस्त्र येले ते चोरी दपी वापरणार असते. कोणतं बहिणीस पुरा समजी घे बहिणीसले पुरा किडा पाडाय ना हो माय म्हणे. गाऊन 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 तो गाऊनले देखतात असं डोकं फिरस ना. मला दुकान माका टांगेल तिके ना डाय चाकू घालीन माठ टाको वासा जीव करस मला उपाडीत दिसू एखाद दिन त्याला राहू देवा नाही. त्यांनी इथला सत्यानाश करेल मायच्यान. दका बहिणी सोन आपल्या सुरक्षिततेसाठी कपडे असतात. गाऊन घालू नका असं आपलं दुमत नाही. गाऊन सुद्धा वापरा तुम्ही, गाऊन सुद्धा वापरा. पण गाऊन आहो फक्त टाईम पुरता, रातना टाईमले वापरा नाही ना. आपलं जेवण खावं नाही गे घरमाच गाऊन घालल्यावर झोपिल्यावर सकाळी मग उठणूत आंघोळ कर साडी नेसानी मगच बाहेर निघाल. सुरक्षिततासाठी शेणा नेसा ना, त्याला फेकू नका, वापरा. पण आपलं घरमान घरमाच. बाकीने बाया गाऊन घालीन बडं गाव फिर येते का होताय तुमना घर ना खाता घ्या तुमनं घरनं रांधाय गे का आहे एखादा कच्ची मत ना ब्याईन मर जाई ना बहीण तुले. ते गाऊनवर का चांगली दिकस का बाई मायन्यान कधी गाऊन घालेल बाई आहे ना. आपण त्या बाजरीवर ना चिडा उडाल नाही लाकडे गाठ देता का तशा दिसते हो मजाने दिसते ना. एखादा कच्ची मत ना ब्याईन मर जाई ना. दका बहिणी सोन राग नका करच्या तुम्हाला पाय पडत्या गाऊन पाहून रातलेच दडकाव जाऊन घरमान घर मच्छेल गाय द्या जा त्यातले बलता सत्यानाश करणाला आवू त्या गाऊन. साडी घेतात तुम्ही, साडी लेतीस बहिणी सोन. साडी बघायच्या वेळेस तुम्ही काय देखतास पहिले? साडी ना पदर देखाशिवाय साडी लेतीत नाही. लगीनमा जातीस ना मजुरी करणारी बायको सुद्धा 2000 साडी नेसस. बरोबर आहे ना बाबा मोरे मामाश्री? गरीबनी बायको 2000 साडी नेसस आणि पैसावाला बाहेर 5-10 हजार साडी लेस जवळना नातेवाईकना लगीनमा. इथल्या माग्या साड्या लेतीस तो पदर डोक्यावर टाकतीत नाही त्या. आणि 75 फडकं गुंडाय फिरते येड्या. तेवढं बरं आहे बा दयाने ना बायाने तसे आखू मायन्यान बहीण मी आटेनं काय सांगावं नाही अजून. कोण वायबार उपाधी करली बरेल घरमा दाती घालली आणि इथल्या बायात एक बुका मारतील तरी मुकाकडे टाकतील मला. पण मला धर्माचे नियम सांगायला आवडतात. पहिल्या बाया बसलेल्या आहेत बघा 50च्या पुढच्या काकू असतील आजी माया बस एक बी बाईना पदर पडत नाही. पहिला नियम असा होता ना कोणीतरी गाव म्हणा म्हातारा असा टोपीवाला बाबाला जर देखील ना म्हणा बाबाच सारखा तरी सुद्धा वयक नाही पायक नाही नातं पातं काहीच माहीत नाही. नाताना काय लागस ते बी माहीत नाही. पण वयले मोठा आहे डोकावर टोपीशे म्हणजे वयस्कर बाबा आहे. पहिल्या बाया वावर माई जर डोकानं चारानं वज जर डोकावर राही ना तरी सुद्धा त्या बाबाला देखील तोंड फिरायला उभ्या राहत. पहिले त्या बाबाला निघ जाऊ देत ती मग मन माय जाय. बरोबर आहे ना मायासो?
इथला नियम होता. म्हणजे तो कोण लागस काय लागस बिचारा म्हातारा काहीच माहीत नाही दल्ला कोण लागस. पण इथला नियम होता, समोर त्यांनी येणारा आपल्यापेक्षा वयस्कर माणूस आहे भो, तर बाई तोंड फिरायची नाही, उभी राही, डोकावर व जरा आहे तरी सुद्धा त्या बाबाला निघ जाऊ दे आणि मग नंतर रस्ता काढे मनमाय. इथला नियम होता. आते कसं काय वातावरण आहे बहिणीचं. गाव म्हणा म्हातारा जाऊ द्यावं, आता ते मन बहीण सगळा सासराना बिछातेने बिल्ल मोठा काल करत. पहिले नियम इथला कडक होतात ना बाबा, इतका नियम होतात ना. बाया बाया नाचेत ना लगीन मा, रातना 11 लगून गाणं म्हणत, रातना 11, 11:30, 12 लगून गाणं म्हणत, पण 10 नंतर 10:30 नंतर ना 11 नंतर बाया नाचे. ते बी बाया बाया बसेल राहत नाही, मधमा एखादी बाई नाचे. आणि तसा मा एखादा म्हातारा नुसतं खकारी बी दिना ना, खोकली बी पडना म्हातारा, तरी बी नाचणारी बाई गप्पन खाली बसे. नाही माय दाजीन त्या जागेशेत जीवाऊन त्या जागेशेत माय अजून खोकली राह ना, लगेच गपकरी बशी जायत. काय मर्यादा होती. आते हो हाते सुनबाई नाचत नाही, सासरा बाबाई नाही टाकस. हो भाऊ, हो आप्पा, हो काका, तू कडं सत्यानाच करणार लावा रे. वाटुडं झालं महाराज धर्माचं, सत्यानाश करीन ठी दिले बटा. बरं मग आपण या सुनबाईशने पदरल्यावर पाहिला अशी अपेक्षा ठी राहिनो, फक्त या बहिणीसनी चूक आहे असं नाही. बरं पहिला म्हातारा बी तेवढा समजदार होतात. सुनबाईना समोर सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरत. जवळजवळ बायको सगळीच राहत बा, पण सक्की बायकोले सुद्धा बोलायला घाबरत का. जर म्हणा सुनबाईना समोर बायकोले बोला मग तोल घ्या, मन सुनबाई काय विचार करीन, माय मन सासराला काही सुमाराज नाही, मन सासूल काही बी बोलस म्हणिनी बायकोले सुद्धा बोलायला घाबरेत. पहिला सासरा या बसेलेत ना या टोपीवाला बाबा, इथला मर्यादा माझा गेलेत. आता ज्या नवीन सासरा वगैरे राहणार ना त्या रिमिक्स सासरा आहेत, रिमिक्स. यासले दखीन काय सुनबाई पदरली, सुनबाई गरमा काम आवरच नाही. आहो भाऊ इथलची चड्डी घालीन फिरत. हो आप्पा तू चड्डीनं माप तरी वाढाव रे. हो काका आई इथलची चड्डी घालत, आणि ती बहीण कसाल पदरली रे काका तुला दकीच नाही. अरे निदान चड्डीनं माप तरी वाढाव रे, गुरगाज ना खाली तरी जाऊ दे तिले. इथलची चड्डी घालीन बट साव मराल पदरली बानड सुरूत ना. नियम आहेत आपल्या धर्माचे, ते नियमाचं पालन झालं पाहिजे महाराज, नाही का. हो पहिले इथला नियम होता, नवरा येवन पहिले बाया रांधी ठियत. जर वावरमा मारी बी बट ना नवरा या बसेलेत म्हणे जुन्या माया तिसले विचारा, ज्या 50, 60, 70 मावशा बसेले तिसले विचारा. नवराने बायकोनी जरी भांडण होई गे वावरमा, नवरा जर 2 कानमा दे ना तरी सुद्धा घर येतात तराडा राहशील गाव माय आको रांधेल नाही दिकाव, आको 2-3 कानमा दी दिन मारान दाक मारांदी ठेवणं. आको तो बावनं जेवण ना पहिलेच खाटगादी बी टाकी ठेवणं. आको खाटगादी टाकेल नाही राव, आको आणेन माय. इथला तराडा होता पहिल्या बाईसले मार खायलवर सुद्धा. आते इथलं परिवर्तन होय झाले. मन बहीण हारतालिका ना उपास धरलेच गलीमाचे आपेत पिरसने आऊ भाऊ पोरे इसले झोका दियस तुनिया ना बानड सुरूत ना. हो भूल गेल वावर. कितला नियम न उल्लंघन कर टाक. इथला नियम होतात पहिला लोकेस ना. हाती इथला बानट होई घ्यात लोके घरमा माय बाप राहता ना बायको सांग आती तुम डोकाल तेल लाय देऊ नाही ना. बानड सुरूत बानड सुरूत काय वाय बार धंदा तरी ले. पत्नी आपली अर्धांगिनी तिच्या सुखदुःखात नक्कीच सामील झालं पाहिजे. तिला त्रास आहे ना तुम्ही तिच्या पायाला तेल लावून द्या, तिथपर्यंत मी मान्य करेल. कारण तुम्ही लग्न झालं तेव्हा शपथ घेतली तुझ्या सुखदुःखात मी साथ देईन. पण मर्यादा आहे, मर्यादा. मर्यादेचं उल्लंघन करून वागू नका, म्हणजे धर्माचं नियमाचं उल्लंघन करू नका. विठ्ठल 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 विठ्ठल. माझ्या चोखोबाच्या पत्नीचं बाळणपण करण्यासाठी माझा जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनी महाराज नववार साडी नेसला, डोक्यावर पदरा आणि गावात प्रवेश करायचा. माझ्या जगाच्या मालकाला दर्जात आला आणि प्रत्येक गावले दर्जाराज दर्जामा येवानंतर माझा जगाच्या मालकानं दर्जामा येतात म्हणा जगना मालकनी पायमाना चप्पल हात मालिनतात बहिणीस्वन. आणि पहिल्या बाया बसेलेत कितला बी श्रीमंतनी अंडेर होईन तरी मायर मायनी आहे ना बापनी कितला बी मागडा चप्पल ली देल होतीन, पण दर्जामा घुसान टाइमले पायमाना चप्पल हात मालेत पहिले सुन बाया. खरंय ना माडी. पहिल्या बाया दर्जामा घुसताच घुसान पहिले जो घुसतात जाऊ द्या, दर्जा येताच पहिले पायमाना चप्पल हातमान मग गावमा प्रवेश राय. आता चप्पल घालाशिवाय रांधतीत नाही बिचाऱ्या बहिणी. हा सुशिक्षित होई घ्या ते. हो माझ्या जगाच्या मालकानं नववार साडी परिधान केली.
पायातली चप्पल हातात घेतली, गावात प्रवेश आहे. चोकोबाच्या दारात गेले, दारात गेल्याच्या नंतर दरवाजावर थाप टाकली. माझ्या ब्रह्मांडाची. चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार. चोकोबाची बहीण झाला सारंगार, चोकोबाची बहीण झाला सारंगार, चोकोबाची बहीण झाला सारंगार, चोकोबाची बहीण झाला सारंगार. वैरी उघडादार हाका मारे, 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 वैरी उघडादार हाका मारे. वैरी उघडादार हाका मारे, वैरी उघडादार चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार. चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार, चोकोबाची बहीण झाला चारंगार. माझ्या जगाच्या मालकानं चोकोबाच्या दाराला थाप टाकली. आवाज दिला का वहिनी, मी आलोय ना. चोकोबाच्या पत्नीनं दरवाजा उघडला. उघडल्याच्या नंतर माझ्या जगाच्या मालकानं आतमध्ये प्रवेश केला. घरामध्ये घरात प्रवेश केला. दिसायला चोकोबाची बहीण होती, पण चोकोबाची बहीण होती का? माझ्या विटेवरच्या मालकानं चोकोबाच्या बहिणीचं रूप धारण केलं आणि बहिणीचं रूप धारण करून घरात प्रवेश केलेला आहे. महाराज, आता मी तुम्हाला विचारतो, इथं बसलेल्या माझ्या महिला मातांना, माझ्या बहिणींना, माझ्या मायांना, रजस्वला स्त्री असेल, मासिक धर्म आलेला असेल, तर महिलांना मूर्तीच्या समोर मंदिरामध्ये जायला चालत नाही. बरोबर आहे ना? रजस्वला स्त्रीला कमीत कमी 4 दिवस मंदिरात प्रवेश नाही. दादा विकू कमी करा ना. रजस्वला स्त्रीला मंदिरामध्ये 4 दिवस प्रवेश नाही. या खरं तर आपण पारमार्थिक लोक आहोत म्हणून आपण विश्वास ठेवतो मूर्ती भगवंत आहे. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघायला गेलं तर ती मूर्ती दगडाची आहे. दगडाची मूर्ती नास्तिक लोकांच्या नजरेमध्ये, आपण पारमार्थिक लोक आहोत म्हणून आपल्या नजरेमध्ये भगवंत, तिथं प्राण प्रतिष्ठा होते, प्राण येतो देवामध्ये आणि आपण त्या नजरेनं भगवंताकडे पाहतो. पण नास्तिक लोकांच्या नजरेनं जर बघितलं मूर्ती दगडाची आहे, पण दगडाच्या मूर्तीच्या समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. दगडाच्या मूर्ती समोर जायला रजस्वला स्त्रीला 4 दिवस प्रवेश नाही. पर किती उदार अंतकरणाचा माझा ब्रह्मांडाचा धनी, माझा पंढरपुराचा मालक भक्ताच्या बायकोचं बाळंतपण करतो. महाराज, किती खालच्या लेवलचं, किती खालच्या पातळीचं काम माझा जगाचा मालक करतो. जात नाही बघितली हो, जात नाही बघितली, भक्ताच्या अंतकरणातला भाव बघितला आणि भक्ताच्या बायकोचं बाळंतपण केलं महाराज. हा, इतका उदार अंतकरणाचा. अजून सांगतो तुम्हाला, मध्येच सांगून गेलो मी. मीराबाई जातीनं कोण? मीराबाई जातीनं कोण होती? बोला ना वाताई. महार समाजाच्या माणसाला त्रास झाला असेल, विशेष नाही.
भिल्ल समाजाच्या शबरीला त्रास झाला असेल विशेष नाही. मग जातीपातीनं जर खेळ होत असेल तर मीराबाई ते काय हलकी जात नाही होती बिचारी. पण तुमले सांगू का, लोकेशले जातपातपेक्षा किडा पाडता जिथला येतील तिथला किडा पाडतास. जर तुमच्या नजरेमध्ये कोणाचं चांगलं होताना बघू वाटत नाही ना तर ते लोक असं करतात. हो, भगवंत तुमची जात बघत नाही, तुमच्या अंतकरणातला भाव बघतो. माझ्या मीराबाईनं महाराज लोकांनी नावं ठेवली, हो नावं ठेवली मीराबाईला, एवढं बदनाम केलं एवढं बदनाम केलं. पण मीराबाईचं एकच होतं, मला जगाच्या मालकाची गाठभेट करून घ्यायची, लोकांचा विचार करणे नाही. माझ्या मीराबाईनं पायात घुंगरू बांधावे आणि त्या मंदिरात जाऊन नाचावं. भाव काय, नाचूंगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी हरि गुण गावत नाचूंगी नाचूंगी मैं तो हरि गुण गावत नाचूंगी. पायात घुंगरू बांधून नाचली महाराज. लोकांचा विचार नाही केला, लोकांनी भरपूर बदनाम केलं. आणि तुम्हाला सांगू का, जवळजवळ आमच्या वारकरी संप्रदायाचा नियमच आहे, कीर्तन करावं माझ्या नामदेवरायांनी, कीर्तन करावं नामदेवरायांनी आणि कीर्तनात नाचावं माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं. किती नाचला, बेभान होऊन नाचत होता, बेभान होऊन नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. किती नाचला, नाचता नाचता देवाचा गडला पितांबर. पितांबर सुटला तरी भान नव्हतं महाराज. एवढा बेभान होऊन जगाचा मालक नाचत होता. मग त्याच्या नामचिंतनाची ताकद एवढी महाराज, आपण नाचलो त्याच्यात काही या. बरोबर आहे ना. आणि मला सवय आहे, मी थोडाफार आला त्रास वाजणार म्हणणार चांगला राहणार का असं सांगत राहिनी ना, मन चित लाग जास. मी कीर्तन मग थोडा हालत राहस तरी बाकीनं जासले किडा पाडणार त्या होतून बा असं काय करा ना. सुरुवातीला सांगितलं, नावं ठेवणाऱ्यांची कमी नाही. लोकांना काय आवडतं हे करतच नाही बसायचं. जालेंदर बापू, लोके काय करा ना थाई डोकामा ठेवानच नाही. लोके काय म्हण राहणार, लोके कोणलेच चांगलं म्हणतात नाही. देवले काय आवडत ते करा ना. कारण आपण लोकांना घाबरू घाबरू काय नाही करायचं. परमार्थाला सुद्धा विरोध करणारे लोक आहेत महाराज. देवकडे जावण टाइमला सुद्धा नावं ठेवणारे लोक आहेत. मग या लोकेशले घाबरा नका. माले त्या लोकेशले घाबरा ना आवडस कोणले. जर समजा मी हाई काम चुकीनं करायनो, हाई काम कराना मी बंद कर दी सुबो तून करते किराणा भर दे 1 महिना ना, महिनाभर मी नाचावी नाही, बटी बटीत बडा कार्यक्रम करसू. एखाद दिन ना किराणा कोणी बरस का नाही ना. मग या नीचच नाही वर्ष का बं लागा ना, टिंगल करणारच नाही वर्षे लागायला चालेल का. आणि या टिंगल करणारा कोण राहतं माहिती का, याच लोक स्वतःला माहीत राहा याच ना घरमा काय काय किडात याचण्या निघी झाले त्या बी आपले बदनाम करतस. विठ्ठल विठ्ठल बराच राहतस किडा पाडणारा. इंस्टावर व्हिडिओले ह्यानं असं करू का, हा तसं करू का, हाय कोण शिकाडस. हाव घरमा रावण्या करत बायकोले, ए आज ना दिन तेवढी भाजी बनावं मला आवडस. यान सांगेलवर बायको बी भाजी रांधत नाही, तो नालाय कामले शिकाडत बानट सुरत ना. विठ्ठल विठ्ठल लोक नालाय काय तर महाराज. लोकांचा विचार करून परमार्थ करशाल, आयुष्यभर परमार्थ होत नाही. लोक नावं ठेवणारे टिंकल करणारे या नालायकांच्या नादी काय लागायचं. लोकांची नजर एवढी वाईट झालेली महाराज. थोडक्यात सांगू का शरद बाबा, अरे बराच जणशले माहिती मन मामा श्रीमनकडे जायला अरे बराच महाराज मंडळीची माहिती होईल. अरे बसेलच माहिती बराच जणशले माहिती मना वयना 17 वरीस मला लगीन वय जायचे. मना वयना 17 वरीस मला लगीन वय जायला 18 वरीस मग बाप होय झाले. मन बाप आंडेरना व्हिडिओ दकीन लोके सांगेत भाई महाराज सापड ना भो म्हणे. आंडेरना सांगे फोटो होता तरी कितला नीच धंदा आहे. न कळत पाप नाही करत आपण. अरे जोपर्यंत कोणत्या गोष्टीची डिटेल माहिती पडत नाही तोपर्यंत अजिबात बदनाम करू नका, नाही तर किडे पडल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल
रिझवण्यासाठी, भगवंताला मनवण्यासाठी, भगवंताला पटवण्यासाठी पायात घुंगरू बांधले. महाराज समाजाने नावं ठेवली. अरे समाजाला तोंड द्यायची ताकद माझ्या संतांमध्ये होती, पण जेव्हा गल्लीत भांडण असेल तर माणूस लाकोड काढी जास, हात टिपरलीच नाही जास. पण जवळ भांडण गरमान गरमा राहिले ना, ते माणूसले सुधरत नाही. काय करू? मीराबाईला लोकांनी बदनाम केलं, काय वाटलं नाही, पण स्वतीच्या बापानं विरोध केला. महाराज स्वतीच्या बापानं विरोध केला. मीराबाई म्हणते काही का असते ना, मला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची. महाराज एवढं बदनाम केलं मीराबाईला, एवढं बदनाम केलं, आणि नाचत होती देवाच्यासाठी. ती काही गरीबनी नाही होती. आई जागावर जरी एखादी गरीबनी पूर्ण असती तरी लोक मन देतात, पोटणी करता नाची राहिनी विनबो. नावं ठेवणाऱ्यांना काय, पोट करता नाचत हो या म्हणणारा बी नालायक राहतील. पण सांगू का, हे चांदी की दीवार न तोडी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. नाच गाय मीराबाई लेकर घर में एक तारा, पाँव में घुंघरू गले में माला, भेष जोगनिया का डाला, राजा कुल की आन बान को मीरा जी ने छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने प्रभु से रिश्ता जोड़ लिया. लोकांचं काय घेऊन बसलात? माझ्या मीराबाई सारख्या संताला लोकांनी बदनाम केलं. पर जो बदनाम होस ना, बदनाम वही होता है भाई जिनका नाम होता है विठ्ठल विठ्ठल भक्ताच्यासाठी भगवंत किती खालच्या लेवलचं काम करतो. भक्ताची उष्टी बोरं खातो, भक्ताच्या बायकोचं बाळण पण करतो. नाही, भक्ताची बायको सुद्धा होतो. अर्जुनाची बायको झाला माझा भगवंत. इतक्या खालच्या पातळीचं काम माझा भगवंत करतो. भक्ताचं लेवल बघून काम करतो. आणि मला असं वाटतं वेळ झालेली आहे, कारण आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली होती 8:30 वाजेला पंचपदीला, बरोबर आहे ना? 8:30ला पंचपदीला सुरुवात झाली होती, 10:30 झालेले आहेत. आता काय करू तुम्ही सांगा? आवरू ना? 10 मिनटं असं कोणले वाटस मी 10 मिनटं बोलायला पाहिजे. वर बोट करा. क्या बात आहे. हा वा वा, लोके भारी आहेत बा. म्हणजे कीर्तनना चांगला शौकीन आहेत लोक, नाही का? मला पहिला मग असं वाट राहतं मी का उल गेलो वार मग बटी गो म्हणतो. मस्त आता तुमले ते आवडी राह ना नाव कीर्तन, मस्त लोक येत ना. हा असा लोके राहणार का मन चित लागत रवी बाबा. कसं राहस तुम्ही शेतकरी, तुम्हासारखं उदाहरण सांगा ना. आवडी माले असं कोरत राही ना का शेंगा सापडायला पाहिजे, मग सरा कराल चित लागत. बट वावर पिरीनी मुठभर शेंगा ओ म्हणा बापरे मी का उल गेल वावर मा बटी गई तू. कितला भारी लोक सहज बोल राही ना तरी अशी राहणार. आणि माले ना असं हसत खेळत वातावरण आवडत, हसत खेळत राहावं माणूसने. कारण मी जेव्हा लहान होतो ना टाळ घेऊन या बाळांसारखा होतो बघा, किती लहान लहान लेकरे टाळ घेऊन इथलं भारी पावट्या खेळ राहणार लेकरे. हा तिला 7-7 8-8 वर्ष ना पोरी होती त्या, मस्त पांढरा कपडा घालीन टायवाजी राहणार. येवला पोरे टायवाजी राहणार. आणि काय 70 75 वरीस ना एकादशी रोज खाटकीन दारमा उभा राहत. उलट खाटकी सांगत त्यासले बाबा आज बकरा कटने वाला नहीं. का बर भाऊ? आज तुम्हारे लोगों की एकादशी है. खाटकील जर याला सांगणं पडत सो एकादशी तुम्हाला लोकेशनी यानी घर येऊन फाशीलीन मरजवाल पाहिजे. इथला पोरे कितला मस्त टाळली उभा आहेत महाराज, नाही का? हो, परमार्थाचा आनंद घेता आला पाहिजे. घेतायत ना महाराज लेकरं. हां आता तुम्हाला सांगतो 10 मिनटं बोलायला पाहिजे असं प्रत्येकले वाटी राही ना. अर्धा मिनिटांना प्रश्न आहे म्हणा. जर समजा आपला कांदा उपाडीन पडेलेत, कांदा खाडानं चालू शे आणि संध्याकाळी 5 वाजे घ्यात मजूर सुटान टाईम होई जायल शे आणि देव आज करा त्यांना संध्याकाळी तसा गाऱ्या गोऱ्या कराय ना भाऊ आणि थोडंसं वावर राही जावं शे. मजूर सुटाना टाईम होई झाले बटा मजूरशी जर मेहनतलीने 2-2 वाफा खांडाना म्हणत वावर होई जावं शे. मग तुम्ही मजूरले काय सांगता सुटान टाईमले? बेकार हुशार आहेत तुम्ही मायच्या. इथलं भाऊ वो वाढ द्या रे जेवण दे देवाय जाईल. माझं हिंमत करा ना, सांगा ना कोणतरी. हा ते कसा घुस काय घ्या
बरं जाऊ द्या, काय नाही काय नाही. अजून एकदा सांगा, कोणाकोणाला वाटतं मी 10 मिनिटं बोलला पाहिजे, कोणाकोणाला वरती बोट करा. शरद बाबा याच पण 21 जमा करा. विठ्ठल विठ्ठल काय टेन्शन घेऊ नका, 10-15 मिनिटं बोलणार आहे फक्त, कोणी जागा सोडायची नाही. आता सगळ्यांनी काय करायचं, हाताने टाळी मुखाने नामचिंतन करायचं आहे महाराजजी. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी जय 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 विठोबा रखुमाई. हरी विठोबा विठोबा हरि जय जय ओ हरि जय जय हरि हरि जय जय हरि. हरि जय गोपाल हरि विठोबा रखुमाई. हरि विठोबा विठोबा रखुमाई. हरि विठोबा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरि जय
हरी विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी हरी जय हरी जय जय हरी 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 जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय जय हरी हरी जय जय हरी जय जय हरी हरी जय जय विठोबा रखुमाई सर्वांना भजन गायला सांगितलं होतं. कोणी कोणी भजन गायलं खरं खरं सांगा. शपथ आहे, खोटं बोलायचं नाही. कोणी कोणी भजन म्हणा बरं, खरं सांगा. का का पण नाही म्हणा तुम्ही भजन? का पण देऊन येऊन तुम्ही काही दरादरी विजायची हा? अरे भगवंताचं नामचिंतन एवढ्या अंतकरणानं झालं पाहिजे महाराज. ते नेमकं असं होतं की रणात फुलारीतला पडा ताव का वजन मा उपडी जाई भाऊ. काय प्रेम आहे राव, काय प्रेम आहे राव गावाचं. हा तुमले असं वाटणं इथला पुला टाकात महाराजने 2 मिनिटं बी राहू दिनात नाही गण प्रेम समजी राहतं माले. पण या पुलारच माय ना बाम घाली राजू गांधीला माट टाकेले तर ना म्हणा जीवच घाबरं. कसलं प्रेम आहे राव, एक नंबर नाही का. गाव एक नंबर आहे हो. हां सगळ्यांना भजन गायला सांगितलं होतं. भजन कोणी कोणी कर नाही तुमले रावण्या करी सांग तुम्ही मधमा हाराय मारा तू टाया वाजा भजन करा, टाया वाजा भजन म्हणा. अंतकरणापासून देवाची भक्ती करायची महाराज. अजिबात लाज ठेवायची नाही. देवाचं अंतकरणापासून नामचिंतन करायचं. कारण आपला जो जन्म आहे ना भगवंताच्या प्राप्तीसाठी आहे, देवाच्या प्राप्तीसाठी आहे. किती वेळ व्हायचं देवाच्या नामचिंतनात, किती वेळ व्हायचं शरद बाबा. दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में काना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी हुई दीवानी में गाना तेरी दीवानी चढ़ा शाम रंग ऐसे अंग अंग पे मेरे तेरा नाम जपती हूँ मैं सांझ सवेरे सारे जमाने से बेगानी हुई दीवानी हुई गाना दीवानी हुई दीवानी हुई तेरी दीवानी हुई. देवाला भेटण्याची ओढ पाहिजे, देवाला बघण्याची ओढ पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल अजून सांगतो ऐका. देवाला भेटण्याची किती ओढ असते. हे तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. एकाना कानारे भेट दीना मला, कानारे भेट दीना मला, कानारे भेट दीना मला, प्रभू रे भेट दीना मला. तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला. काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला. हा वाट तुझी पाहताना नैन माझी शिनली, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले, दिसत नाही मुरलीवाला विपरीत घडले. कुठे कुठे रे शोधू तुला सावडा मुरलीवाला, कुठे कुठे रे शोधू तुला सावडा मुरलीवाला. एकाना कानारी भेट दे ना मला, कानारी भेट
भेट देना मला. तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठं हरवला. तुझ्या आणि माझ्या भेटीसाठी सागर कुठं हरवला. भेट दे हा भाव असा ठेवायचा भगवंताला भेटण्याचा नाही का. हा देवना बद नेमन राहिनो त्या तरी नेमन ऐका त्या तिथं ते बी बाकी ना किडा पाड राहणार फाडा बा आपला बाप ना काय जाय ना आपलं ठरेल तिथला लईच होता आपण अंतकरणापासून देवाची भक्ती करायची महाराज बरोबर आहे की नाही. भाव चांगला ठेवायचा. आटे मनान सांगू का आटे म्हणतात नाही बाकीना लोक आटे बशीने सुद्धा संसार मा इथला येडावे जायचे उदाहरण म्हणेन सांगस बरं का महाराजजी. लोके इथला येडावे झाला आटे बसे सुद्धा लोकेच ना विचार चाल राहणार घर काय होईन बा असं. बाकीने म्हणे माया बहिणी आटे बसेलेत ना तरी तेच ना डोका मायो 11 वाजा मौनात बिन म्हणा का कुकर उघडं राही घेऊ खिचडीनं. जर आटे बशीने त्या विचार होतीन ते कसाल भगवंताने प्राप्ती होईन का. काही काही लोक इथला येडावे जातं शेख म्हातार मरणदार मत बाबाजी मरण्याच्या दारात म्हातार डॉक्टरले बोलावं 2 पोरे होतात म्हाताराले. दोन्ही पोरेशने डॉक्टरले बोलावं. डॉक्टर साहेबने हातने नाडी चेक करी डॉक्टरने सांगते ना तुमना म्हातारा खूप वैगे 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे. 4-5 वाजेपर्यंत मरणार आहे असं सांगितल्याच्या नंतर पोरे वाटते किराणा डॉक्टर 11-11:30 चालना घ्या म्हातारा कवय मरीन. दोन्ही पोरे बसेल होतात. बरोबर 2-2:30 वाजांना सो मारले म्हातार झटका यावं लागणार आणि म्हातार उठे आणि असं करे उठे ना असं करे. दाखला आगाऊ होतं चाप्टर बी होतं आणि हुशार बी होतं. ते दाखलं मोठाला सांगे मोठा भाऊ पप्पा असं कराय ना नेमकं पप्पा काहीतरी सांगा ना प्रयत्न कराय ना रे. मोठा जरा बोया होता जाऊ दे रे डॉक्टरने सांगितले 4 वाजेपर्यंत मर जाई म्हातारा झटकाही राहणार नाही भाऊ म्हणे मोठा भाऊ. पप्पा असं कराय ना मला ते असं वाट राही ना मला असा डाऊट आहे पप्पा असं करा ना म्हणजे पप्पानी इथलं कुठेतरी दपाडेले म्हणजे. हां आता इथलं कुठे दपाडेले मोठा ना बी भाव जागेवर घ्यात दाखलाल म्हणे जवान खरं आहे म्हणे पप्पा इथलं सांगरा ना कोठे येईन काय पण कत होई रे म्हातारा आखू झटकावू ना म्हातारा असा करे. दाखला म्हणे मोठा भाऊ पप्पा असं करा ना नक्की आता बितडा माहीत म्हणे अख्खं बितडं कोर्टा का रुपया सापडणार नाही. हां आणि जवळजवळ दाखला गौरातच कारण मन गरम मीच दाखलाय मीच किडा पाडस. आता ना बितडं पाड टाका रुपया सापडणार नाही. मोठा सांगे दाखलाले म्हणे तू आता ना बीत पाडी कदाचित या भिंत माशीन म्हणे ततानी बीत पाड टाकी दोन्ही बीताच मग 1 रुपया सापडणार नाही. दोन्ही बीता पाड टाक्यात घर मोके पण म्हातारानं काही बंद होई नाही असं करा ना. पोरे म्हणे नेमकं काय करा ना. दाखलाने सांगा मोठाले एक पर्याय म्हणे काय डॉक्टरले फोन कर आणि डॉक्टर साहेबले विचार असं काहीतरी पर्याय व्यवस्था शे का की मना बाप अर्धा मिनिटासाठी बोलायला पाहिजे. मोठाने फोन करा डॉक्टरले डॉक्टर साहेब माझा म्हाताराला असं काहीतरी पर्याय व्यवस्था करा एखादं इंजेक्शन आहे का की म्हातारा अर्ध्या मिनिटासाठी बोलला पाहिजे. डॉक्टर साहेब म्हणे शेव पर्याय पण इंजेक्शन 1 लाख रुपया नाही. दाखला मोठाला सांगे म्हणे भाऊ पैसा जाऊ दे रे लाख रुपयांकडे काय दकस पप्पा इथलं सांगरा ना कितलं शेन काय शे शिलगाव रे आज लाख रुपयान कोणी गोटे रे इथलं शे म्हणे ते का थोडंच शे का. डॉक्टर उन्हा 1 लाख रुपया मोजी लय घ्या इंजेक्शन दिन निघ्या म्हातारा बोलायला लागणार पोऱ्या विचारायला लागणार म्हणे पप्पा खोटे म्हणे काय नाही भाऊ तून माय घर नाही होती बाजूने वहींची म्हणा पाहिजे पीठ गायन गायनी लय जायला होती तेवढी मागेली जात कितला येडा शेत लोक संसार मग हां कितला येडा येतच. जर इथला मरण टाईमले सुद्धा संसार मग जर पीठ गायन गायने मग चित होईन ते याला देव कवय भेटीन राय तुम न होई ना तुम न बहिणीसो आठे देवनं भजन मनान सांगू आठे म्हणतीत नाही. लास्ट अँड बेस्ट उदाहरण सांगितलं एक्झाम्पल सांगितलं मीराबाईचं. मीराबाईनं पायात घुंगरू बांधून नाचली ना भगवंताच्या प्राप्तीसाठी. मग तुमले आठे फक्त देवनं नाव लिहिलं नव्हतं बशी बशी फक्त भगवाननं नाव लिहिलं नव्हतं बरोबर आहे की नाही म्हणा का तुम्ही हां का बरं देवनं नाव का बरं लिहित नाही बहिणीसो आठे मनान सांगू का आठे म्हणतीत नाही आठे बसेल बाया कमीत कमी 1000-1500 बाया होती न्या पण या बहिणीसले आठे मनान सांगू ना आठे म्हणतीत नाही. आणि जर कधी लग्न राय ना चुलत भावनं डिकरानं माम भावनं फुई भावनं तो शेंबड्या का राय ना त्यानकरता असं बारी बरी गाणं म्हणस मन माय. हा 15 बाया अख्खा गाव झोपू देतात नाही 15 बाया आठे 1000 बाईस ना आवाज निघणार नाही
आमना दोंडायचं मला लग्न होतं बाबा मिलिंदा मांगली गेली मला लग्न होतं मी बाहेर झोपेलो होतो एक काकू गाणं म्हणणार ते नवर देऊन करता हे तथैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गौना माय मना हिरोना तथैनु ना मना दादा उना निमित्ते समजी गौना माय मना गोविंदा म्हणता आपली मुंबई जाणं काही शक्य होत नाही आपला गावमा गोविंदा यायला देखील आला मी थंडा पाणी गाय अंग दोईली ना गोविंदादा काढणं जी काकू गाणं म्हण राहिली तीनकडे गो म्हणतं काकू माल गोविंदादा काढू बहीण म्हणतो तो लाईट ना खाली उभा होता तर दिकेने इथला नियागार होता म्हणता अहो गोविंदा आहेत ना तवच ही मदत सुटी गेली म्हणजे मला विश्वासच बसत नाही जात तर एक नंबरनी लब्बाड वाजायचा तेवढं चांगलं आहे दयाने ना बाया सोड्यात का बाकी नेतात ना बाया आठे बड्या बाया चांगल्या दिकरायनात बिचाऱ्या नाही ते जवळजवळ आहे ना 100% आहे जातलं बाडच राहस खरं आहे का नाही बहिणी सोन राग नाही यावं तुमले आधे शेवटला 10 मिनटं बोलणार राग नाही यावं बहिणी सोन अजिबात राग धरायचा पण नाही खरं सांगू का मी तिथे लबाड लुबाड इथलं म्हणलेस ना तरी म्हणे माया बहिणी हशिले तीच बिचारे पण राग करतीत नाही बाबा काय त्याचा काना देश ना पोरग आहे बोल राय ना बोलू द्या भाऊ बिचारे हशिले तीच पण एक बी म्हणे माय बहीण राग करत नाही चांगले बहिणी सोन आहे तुमनं प्रेम आहे म्हणेशील म्हणून मार्केटशे तुम्ही जर एखाद दिन बनाई टाका माले तुम्ही बन करलीस चला या ना सत्कार करल्या हो बहिणीस तुम्ही बोलता सैन करतेस बहिणीस लबाड लुबाड बाणड सोरूतनी येडी उडी काय बी म्हणले होते तरी आशिले ती म्हणे माया बहिणी चांगल्या बहिणीस आणि खरं सांगू का माझं रडणं ऐकण्यासाठी लोक 100मधनं 90% रडणंच ऐकायला येईल राहतं लोके बाकीना रडणं ऐकायला येईल राहतात आणि बाकीना नुसता दखायला येईल राहतात बाकीना चित्र बी वेगळा दिखत आहे चित्र जरा वेगळं दिखत बा बाकीना तथा नेतच ना तथा गाडी येस ना उतून बोय हो दकरे तो दकरे पर मी काय लोकेसकडे ध्यान देत नाही मला दिकी बिजास मना किडा पाडा ना तरी ध्यान देत नाही मना भावच असा राहतस हे मुझे लगी शाम संग प्रीत ये दुनिया क्या जाने हो मुझे लगी प्रभु संग प्रीत ये दुनिया क्या जाने मुझे लगी राम संग प्रीत दुनिया क्या जाने मुझे लगी राम संग प्रीत दुनिया क्या जाने भाई क्या जाने क्या जाने भाई क्या जाने दुनिया क्या जाने दुनिया क्या जाने भाई क्या जाने मुझे लगी प्रभु संगति ये दुनिया क्या जाने मुझे लगी चाम संग प्रीत दुनिया क्या जाने मुझे लगी राम संग प्रीत दुनिया क्या जाने मुझे लगी राम संग प्रीत दुनिया क्या जाने क्या जाने क्या जाने क्या जाने हां लोकांचा विचार करून परमार्थ करशाल तर अजिबात जमत नाही तुमले सांगस मी पहिला पाहिजे तेच सांग राहून शेवटला बी लास्ट अँड बेस्ट संदेश तोच राही लोकेश ना वर्षे लागण नाही जन्माल घालणारा मायबापमा सुद्धा दोष काढणारी अवलाद जन्माली जायले लोके नावं ठेवणारा ठेवतच राहतील तुम्ही फक्त भगवंत कसा प्रसन्न करताय नाही डोकामा ठेवानं बरोबर आहे की नाही हो लोकेश ना भाव असावे जायलेत ना स्वतःन घरमाईन जर निघी जायला राहिले ना तरी सांगतं त्या मामान गाव जायले दुसऱ्यानं जर कधी आत्यान घर बी जायला राहिले तरी सांगतं निंगई रे पै गई रे लोके आहेत त्या बरोबर आहे की नाही हां आपला जुना लोकेश नाही म्हणी आहेत घरनं उघडण परायला लुगडं करा सवय राहत लोकेशले या नीचच नाही बरशे लक्षात का जीवाशनी बरशे नेसणं सोडायला चालत नाही म्हणून परमार्थ करत असताना अंतकरणापासून करा आटे करान सांगू आटे देव करतात नाही हो एक 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर उभं होतं बाबा 75 वरीसनं म्हातारं कोणती वय मग काय करू ते बी भान पाहिजे बरोबर आहे ना बाबा आता म्हणा बाबा दाखा कसा कीर्तन माऊ भाषे त्या बसेल बाबा ते एक म्हातारं 75 वरीसनं म्हातारं स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी
नशामा खोटा ना बोलाव दो के बासती यक्का बुक्कामा मुका कटाव 75 वर्षी वयमा जर या किडा पाडरा नाही आणि पहिले कितला पाडेल 75 वर्ष तर म्हातारं मन राहीन तर हे धोकेबाज धोकेबाजवती रती अरे चाल जर ती आवडली तरी भाव आपला भगवान प्रती ना मला कोणतं का नवीन गाणं आहे ना बाबा गाणं नवीन होणं म्हणजे आपण आपला भाव तरी कृष्ण भगवान राधा राणीना टाकी देतात जसं की हे तेरे प्यार में मैं काना दीवानी हो गई तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ा गई तेरे वास्ते काना घर छोड़ा गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई घर छोड़ आ गई मैं द्वार छोड़ आ गई घर छोड़ा गई मैं द्वार छोड़ा गई तेरे वास्ते मैं काना घर छोड़ आ गई तेरे वास्ते मैं प्रभु घर छोड़ आ गई तेरे वास्ते काना घर छोड़ा गई तेरे वास्ते प्रभु घर छोड़ा गई आ गई ज्या दिवशी भगवंतांचं अंतकरणापासून नाव घेतलं ना शरण गेलात ना दुनिया कितली बी विरोध मा जाऊ द्या भगवान तुम्हाला संगे राहणार ना बटी दुनिया आपला पाठ मागे राहस हा पण भगवानवर तेवढा विश्वास पाहिजे देव बी तसा पाहिजे कसा हे कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी तू माझा काना तुझी मी राधा राणी अरे तू माझा काना तुझी मी राधा राणी तू माझा काना तुझी मी राधा राणी कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी कुणाचाच नाही प्रभू माझ्या वाणी तू माझा काना तुझी मी राधा राणी तू माझा काना तुझी मी राधा राणी हायवे ना बाबास न तरुण भाऊसले बी सांगा साडे भजन म्हणा सांगू आडे म्हणतात नाही मग याडे देवनं नाव लिहत नाही पण एखादी पोरणी जरी असली इंस्टाग्रामले व्हॉट्सअपले फेसबुकले ब्लॉक कर या पडेल बी तडा आडे बट्टस अंतडी पडी पडी म्हणतशा रातना 11 नंतर ड्युटीला लागतशा हे पाखरा आजाद केलंय तुला बावरे तूने आजाद कर तुन पाखरू ऑलरेडी आजादच होतं रे आप्पा तून पाखरून फक्त तुला मोबाईलनं रिचार्ज मारण करता तरी ठेवलं तर रे बानट सुरूत नाले तून पाखरून पहिले ठरेल होतं मन लगीन निबुंदी यालेच वाढायला लावसो असं उलट तून पाखरून लगीन करीन जास ना तर 3 वरीस माहीस 1 वरीस न पोरग कड्यावर रास हाव चौकमा बसेल रास 3 कड्यावर ना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ कत जाई तू ना पाखरा अरे त्या पाखरासाठी म्हणण्यापेक्षा माझ्या भगवंताच्या प्रतीचे भाव बदल ना हे नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा नादा ये दिल मेरा अब ये मेरा ना रहा देखते ही देखते वाले तेरे ये किया कानया दिल तेरे नाम कर दिया कानया तेरे नाम कर दिया वाह कान्हैया दिल तेरे नाम कर दिया कान्हैया दिल तेरे नाम कर दिया आठे भजन म्हणा सांगा ना आठेच म्हणले जो बहिणी सोनिया बहिणी आठे म्हणतात नाही लगीन मग गाणं म्हणा लागे करतात नाही तुम्हाला लगीन ना गाणं हे कोणी टाकी अंगण खाट शिलगायतीच होती काढली घेतला का दांगडो घुशे ना यंदा राखेल टाकी शिलगायतीच होती काढले राव देवाने तू मी मंगला चालणं ठरायला येले
मला सांगा बहिणी नाही कोणी टाकी अंगण मा काट आई म्हणावर आपला उद्धार होई जाई का? हा ते म्हणू नका असं माझं दुमत नाही आहे. ते पण म्हणा ती आपली संस्कृती ती टिकवायची, पण भगवंताचं नामचिंतन करायला काय लाज ठेवायची? अरे इतकं अंतकरणापासून देवाची भक्ती झाली पाहिजे. लोकांचा विचार नाही करणे महाराज भगवंताची प्राप्ती करायची नाही का? हो देव ना गाणं म्हणू. हां आको सांगस आदिवासी लोके आपलं ते गाणं मी 4 वर्ष पहिले म्हणू बाबा. ते गाणं ते फेमस होई गे. कोणतं? जातना विचार आदिवासी लोक त्या बाया जर नैवेद्य लिखणे जायत ना मारुती रायवर त्या म्हणत हे उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवता तुला दिनास. उठरा उठरा हनुमान तुला मानस लगीन निगरणा निवता तुला दिनास. आणि तुम ना गाना कोण पडी व बीमार डॉक्टर देखने को आया. लड्डू लाया पेड़ा लाया वो गई खाने को. आई म्हणा दारू जाई बहिणी तुमना. हा आई म्हणा दारू जाई का तुमना? अरे भगवंताची प्राप्ती करायची असेल तर नामचिंतन करायचं अंतकरणापासून. बरोबर आहे की नाही? आठे मनान सांगू आठे म्हणतीत नाही. तुमना आवाज माशी ताकदे बहिणी सोन. तुम्ही भजन म्हणा ना आत्ते सुद्धा आमले फिकं पाठ दिशात. कदाचित गायनाचार्यांचा स्वर जाऊ शकतो, कीर्तनकाराचा स्वर जाऊ शकतो, पण या मायच्या आवाजात अशी ताकद आहे ना दुसरा माय मरेलो सुद्धा मन माय बठा गावल रडावास. आपली सगळी माय मरेलोवर बी 2 जण हात धरले तर याला तान गरमाला जरा आपला रडामा बी ठिकाणा नाही मनामा बी ठिकाणा नाही. हो आपलं रडणं माय मरेलोवर सुधोर रास का? आपण मायन करता रडतो ओ माव ओ माव ओ माव ओ रडू नको पण भुकू बी नको याला तान गरमाला जा रे. नाही ते आई माय दुसरा माय मरेलो बटा गावल रडावास आहे की नाही? हो आवाजाची ताकद आहे. फक्त तो आवाज कोटी यूज करा नाही तुम नावर आहे. बरोबर आहे ना? हो आको सांगस हा टाईम व्हायचा असे तुम्हाला सांगेल पेक्षा 10 मिनटं जास्त सरकी गो पुढे. हां आणि प्रत्येक गोष्टीला लिमिट असते नाही का? हां बरोबर आहे. टाईम रास आमले पटकी येते ज्यांना गरमा पसार असते त्यालाच समजा आवराल काय तर असोस आयता खुर्च्या टाकी बसणार काय समजा मला वही घ्या ते शेवटचे. फक्त एकच सांगेल भैया तुम्हाला भगवंतानं जन्माला घातले. भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर अंतकरणापासून भगवंताचं नामचिंतन करायचं. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित. महाराजांचं मत आहे की महाराजांनी गौडण म्हटली पाहिजे म्हणजे आता तुम्हाला टाईम सरी जायले मी ते सांगू का गौडण सांगू असं होई जाईल. त्यापेक्षा गौडण म्हणतो आणि सेवेला पूर्ण विराम असेल. चालेल ना? म्हणू ना त्यांना अल्लक लागतंस काय हरकत नाही. तुम्ही मन सांगता म्हणतो. आता काय करायचे? ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं ते संतांचं अगोदर भजन गाऊया. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोखामेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय? महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.